तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या एज्युकेशनल चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री शिंदे क्लासेस बारामती. तर मित्रांनो, गेल्या पार्टमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रीचा बेसिक्स कव्हर केले होते. तर ह्या पार्टमध्ये आपण आता थोडं ॲडव्हान्स लेवलला जाणार आहोत. बेसिक्स आपण 9वी-10वी मध्ये शिकले होते, तरी 11वीला आता डायरेक्ट ट्रिग्नॉमेट्रीला हात घालताना आपल्याला आधी बेसिक्स क्लिअर नसतील तर आपल्याला बाकीच्या गोष्टी शिकण्यात काही अर्थ राहत नाही, आपल्याला त्या गोष्टी कळणार नाही. मी आता सुद्धा वॉर्न करतो, ज्या लोकांनी आपला ट्रिग्नॉमेट्रीचा पहिला व्हिडिओ बघितला नाहीये ट्रिग्नॉमेट्री बेसिक्सचा, त्यांनी आधी तो पाहावा, मग आणि तरच त्यांनी ह्या पार्टकडे यावं. कारण मी आता पुन्हा त्या गोष्टी रिपीट करणार नाहीये. आपला एकतर काय होतं, माझी तळमळ असते की विद्यार्थ्यांना सगळं कळावं, पण त्याच्या नादात आपल्या व्हिडिओची लेंथ वाढते. काही विद्यार्थी असे असतात की त्यांना सगळं कळलेलं असतं, मग ते वैतागतात. त्यामुळं तसं होऊ नये यासाठी बेसिक्स कव्हर करा. बेसिक्स कव्हर झाले की मगच या व्हिडिओला या. जे विद्यार्थी लोक ह्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, आणि जे जुने आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके, चलो. तर कुठलाच वेळ वाया न घालवता आपण आता ट्रिग्नॉमेट्री पार्ट 2, म्हणजे आपला चॅप्टर 2च आहे हा, पण त्याचा हा व्हिडिओ क्रमांक पार्ट 2 आहे ना. गेल्या वेळेसचा पार्ट 1 होता, हा पार्ट 2 आहे. तो आपण आता कुठल्याच वेळ न वाया घालवता सुरू करूया. ओके, चलो. तर गेल्या वेळेस मी तुम्हाला बेसिक्स मध्ये साइन म्हणजे काय असतं, कॉस म्हणजे काय असतं, टॅन म्हणजे काय असतं सगळं शिकवलं होतं, बरोबर. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा हे सगळं आपण शिकलेलो. त्याच्याच नंतर मी शिकवलेलं साइनच्या उलट काय असतं, तर साइनच्या उलट असतं कोसेक थिटा, किंवा कोसेकच्या उलट काय असतं, साइन थिटा. कॉसच्या उलट काय असतं, सेक थिटा, आणि टॅनच्या उलट काय असतं, तर कॉट थिटा. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या, मी हे परत रिपीट करत नाहीये. आता आपल्याला पुढे जायचंय, ठीक आहे. आता पुढे जायचंय म्हणजे नक्की काय करायचंय, तर पुढे एक महत्वाचं कन्सेप्ट आहे की साइन आणि कॉस ह्यांना आपल्याला क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये, म्हणजे ग्राफिकल फॉर्म मध्ये कसं एक्सप्रेस करू शकतो आपण ह्या गोष्टींना, हे शिकायचंय, ठीक आहे. तर ते काय म्हणतात, आपण पहिल्यांदा 4 क्वाड्रंट शिकलेलो, आठवतंय. अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये मी तुम्हाला क्वाड्रंट शिकवले होते, अँगल शिकवले होते, रेडियन टू डिग्री शिकवलं होतं. त्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित उपयोग आपल्याला ह्या धड्यांमध्ये करायचा आहे. कळतंय मित्रांनो. जे ते पॉईंट येतील मी त्यावेळेस ते पॉईंट रिवाइज करत राहणारच आहे, पण तरी माझी अशी तळमळ आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अँगल अँड इट्स मेजरमेंट हा व्हिडिओ देखील बघितला नसेल त्या विद्यार्थ्यांनी आधी तो पाहावा, मगच या चॅनलला यावं. कळतंय मी काय म्हणतोय, सगळ्यांना कळतंय? मग लक्ष द्या व्यवस्थित. तर ते काय म्हणतात, जर आपण ह्या क्वाड्रंट मध्ये हा एक सर्कल काढला, ठीक आहे, सर्कल सगळ्यांना दिसतोय व्यवस्थितपणे. आपण अशा प्रकारे एक सर्कल इथं काढलेला आहे. ओके, सर्कल बरोबर सेंटरला आला पाहिजे आपला, एक्झॅक्ट तर नाही येणार पण ट्राय करू आपण, ठीक आहे. समजा असा आपण सर्कल काढलाय. तर विद्यार्थी मित्रांनो आता सांगा, ही कुठली ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे. मध्ये काय असतो आपला ओरिजिन, ह्याच्या अपोजिट कुठली ऍक्सिस असते, एक्स डॅश असते. ही कुठला ऍक्सिस आहे, वरचा वाय ऍक्सिस आहे, आणि खालचा कुठला ऍक्सिस राहिला, वाय डॅश. हे आपण आतापर्यंत शिकलेलो आहे, कळतंय. आता ते काय म्हणतात आपल्याला की जर आपण एक सेंटर पासून रेडियस पर्यंत लाईन काढली, ठीक आहे, समजा अशी एक आपण लाईन काढली, आणि आता रेडियस पर्यंत एवढं अंतर किती झालं आपलं, आर एवढं झालं, आर फॉर रेडियस, ठीक आहे, आर फॉर रेडियस समजा असेल. तर एवढं सगळ्यांना कळलं. इथपर्यंत आपण काय केलं, तर ह्या अँगलने आता हा जो आपला समजा ह्याला नाव देऊ आपण ए, आणि इथपर्यंत आपण नाव देऊया ई नाव देऊया, ठीक आहे. अँगल ए ओ ई जो आहे त्याला आपण काय कन्सिडर करूया, थिटा असं कन्सिडर करूया. काय कन्सिडर करूया, थिटा असं कन्सिडर करूया, ठीक आहे. नंतर आता ह्या रेडियस पासून आपण एक परपेंडिक्युलर काढतोय एक्स ऍक्सिस वर. आता बघा, आणि ह्याला आता मला सांगा, आणि ह्याला नाव देऊ आपण ए बी. तर आता तुम्हाला मित्रांनो दिसतंय, ठीक आहे. एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, इथपर्यंत सगळ्यांना कळलंय. मग मला इथं सांगा, ओ एचं माप किती आहे, ओ एचं माप आहे आपला आर. आता हा ट्रायंगल झाला, ट्रायंगलचं नाव काय, ट्रायंगल ए ओ बी असं या ट्रायंगलचं नाव आहे. पण आता आपला 90 डिग्री बी ला बनतोय, त्यामुळे आपण ह्याला काय नाव देऊ, ए बी ओ असं नाव देऊया. कळतंय, ए बी ओ ट्रायंगल मध्ये. आता मला सांगा, ए बी ची लांबी कुणा बरोबर आहे, ए बी तुम्ही कसं मोजणार, वाय ऍक्सिस ची जेवढी लांबी आहे, ही जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी कुणाची असणार आहे, ए बी ची असणार आहे. म्हणजे ए बी ची किंमत काय असणार आहे,
वाय कन्सिडर करू आपण. वाय ऍक्सिस वर जी व्हॅल्यू असेल, किती का असाना व्हॅल्यू, त्याला आपण वाय ऍक्सिस वर आहे त्यामुळे त्याला आपण वाय कन्सिडर करू. सगळ्यांना कळले एबी ची व्हॅल्यू काय असणार आहे, वाय, कारण एबी हा वाय ऍक्सिसच्या लांबी एवढा असणार. इथं काय काय युनिट्स असणार. ओके, मग आपण घेऊया वाय युनिट्स, कारण आपण वायच्या अनुषंगाने आपण एबी ला मोजणार आहे. बरोबर. आता मला सांगा ओबी, जो आपला ओबी तुम्हाला दिसतोय मित्रांनो, ओ बी, हा ओबी तुम्हाला दिसतोय. ओबी ची लांबी तुम्ही कशावर मोजताय, एक्स ऍक्सिस वर, त्यामुळे ओबीचं माप घेऊया आपण एक्स. ओबीचं माप किती घ्यायचं, एक्स. सगळ्यांना इथपर्यंत म्हणजे कळतंय ना, कळतंय ना सगळ्यांना, सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, समजा हे आपले दोन ऍक्सिस आहेत, तुम्हाला माहिती आहे, हा आपला वाय ऍक्सिस आहे आणि हा आपला एक्स ऍक्सिस आहे. आणि मी समजा आता इथं प्रत्येक अंतर काय आहे, समजा हे एक एक युनिटचं घेतलंय, म्हणजे हा आपला मी 0 घेतला, हा 1 घेतला, हा 2 घेतला, हा 3 घेतला. तसंच इथं मी 1 घेतला, इथं 2 घेतला, तर 3 घेतला आणि इथं 4 घेतला. जर मी तुम्हाला पॉइंट दिला 3,2 हे प्लॉट करा म्हणलं, तर 3 तुम्ही काय घेणार, एक्स ऍक्सिसच्या अनुषंगाने घेणार. बरोबर. आणि 2 असा, म्हणजे तुम्ही पॉइंट इथं प्लॉट करणार. बरोबर का नाही. ओके, समजा मी इथं असंच अँगल काढला आणि ह्याला नाव दिलं ए आणि इथं नाव दिलं बी, मग आणि ह्याला ओच नाव दिलं. ठीक आहे, ह्याला ओच नाव दिलं, मग ट्रायंगल काय झाला आपला, ए ओ बी झाला. तर आता मला सांगा ए बी ची लांबी किती आहे. ए बी, हा ए बी कोणाच्या बरोबर आहे, तर ह्या दोनच्या बरोबर आहे का नाही. मग हा 2 कुठल्या ऍक्सिसवर आहे, वाय ऍक्सिसवर आहे, त्यामुळे आपण त्याची लेंथ काय घेऊ, वाय असं कन्सिडर करू. आणि इथं बघा जो आपला ओबी आहे, ओबी कोणा बरोबर आहे, ओबी कुठं मोजतो आपण, असं मोजतो, एक्स ऍक्सिस वर मोजतो, म्हणजे ती किती आलं 3 युनिट, त्याला आपण एक्स कन्सिडर करू. हेच प्रकरण सेम टू सेम बघा इथं झालंय, दिसतंय. आता कळलं का. जनरल आहे हे, खूप बेसिक आहे मित्रांनो, मी नवीन काहीच सांगितलं नाही. प्लॉटिंग तुम्ही 8वी 9वी 5वी 6वी पासून शिकताय, ग्राफ कसा प्लॉट करायचा काय नाही. मग हे पॉइंट आहेत, ते पॉइंट ए बी ची लांबी वाय ऍक्सिस एवढी असेल त्यामुळे त्याला आपण वाय कन्सिडर करूया. ओबी ची लांबी एक्स ऍक्सिस एवढीच असणार, एक्स ऍक्सिस वर किती युनिट्स असेल तेवढं, त्यामुळे त्याला आपण एक्स कन्सिडर करूया. एवढाच कन्सेप्ट आहे. ठीक आहे, चलो मग हे कळलंय सगळ्यांना. मी आता काय सांगितलं हे ज्यांना कळलं नाही, व्हिडिओ पॉज करा एकदा आणि हा वाला एकदा सेक्शन बघून घ्या नक्की इथं काय झालं ते. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि बघा, मी हे रफ करतोय आता. चलो मग आता ते काय म्हणतात, आता आपण थिटा फिटा सगळं शिकलोय, मग चला रेशिओ काढूया. जर आपल्याला इथं सांगितलं, जर आपल्याला इथं काय सांगितलं, तुम्ही बाबा आम्हाला साईनचा रेशिओ काढा, तर बघा साईन थिटा, साईन थिटा इज इक्वल टू काय येणार, मी सांगितलेलं साईन थिटा म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट साइड काय, ए बी अपॉन हायपोटेनियस काय मित्रांनो, ए ओ. आता ए बी ची लांबी किती होती, वाय, ए ओ ची लांबी किती आहे, आर. एवढं कळलं इथपर्यंत. सेम सेम आपण कुणाचं काढूया, कॉस थिटाचा काढूया. चला, कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस म्हणजे काय, ऍडजसंट साइड, थिटाच्या शेजारची साइड काय आहे, ओ बी, आपण हायपोटेनियस काय आहे, ओ ए आहे. ज्यांना ह्या गोष्टी कळत नाही, अपोजिट ऍडजसंट, हे मी अजूनही सांगतोय, ट्रिगोनॉमेट्री पार्ट 1 जो आहे व्हिडिओचा तो पहा. ठीक आहे ना, आपल्या चॅनलवर जावा, व्हिडिओ सेक्शन मध्ये किंवा प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळेल, तो व्हिडिओ पहा मगच या. साइन कॉस आत्ता जर मी सांगतोय ते कळत नसेल तर जावा. आता बघा ओबी ची लांबी किती आहे, वाय दिली आहे, अपॉन ओ ए किती दिलाय, आर दिलाय. तर आता नीट बघा, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू काय झाला आपला, वाय अपॉन आर. तर मला आता वाय ची व्हॅल्यू काढायची. वाय ची व्हॅल्यू काढली मी समजा, तर काय फॉर्म्युला येतोय, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. वाय इज इक्वल टू काय, आर साइन थिटा. आणि इथं बघा, इथं सेम केलं मी, कॉस थिटा इज इक्वल टू वाय अपॉन आर केलं, तर काय येत आहे, वाय इज इक्वल टू आर कॉस थिटा. ठीक आहे, अरे सॉरी आपलं काहीतरी चुकलं, ओबी ना, ओबी ची लांबी किती मित्रांनो, एक्स आहे इथं. ठीक आहे, एक्स आहे, चूक झाली आपल्याकडनं. इथं बघा ओबी किती दिलाय आपल्याला, एक्स दिलाय ना, ओबी एक्स आहे, हे एक्स अपॉन आर होणार. मग हे काय होणार, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. एक्स इज इक्वल टू काय होतंय, आर कॉस थिटा. मग समजा जर हा एक सर्कल आहे ज्याची रेडियस आपण घेऊया 1 युनिट, काय घेऊया, रेडियस 1 युनिट, तर एक्स ची व्हॅल्यू किती होते मित्रांनो, एक्स इज इक्वल टू फक्त राहतोय, आर ची व्हॅल्यू 1 झाली की एक्स राहतोय फक्त कॉस थिटा, आणि वाय काय बनतोय, साइन थिटा आपला बनतोय. म्हणजे जेव्हा आपण क्वाड्रंट मध्ये आता कुठला पण पॉइंट प्लॉट करल त्यावेळेस एक्स ची जी व्हॅल्यू असेल
ती कुणाच्या बरोबर असणार आहे, कॉस थिटाच्या बरोबर असणार आहे. आणि y ची व्हॅल्यू कुणाच्या बरोबर असणार आहे, साइन थिटा असणार आहे. म्हणजे जसं की आपण क्वाड्रंट मध्ये कसं लिहितो तो x, y, तर आता आपण मोठं झालोय, आता काय लिहायचं, x म्हणजे कॉस थिटा आणि y म्हणजे साइन थिटा. कळलं का? एवढाच एक कन्सेप्ट त्यांना तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की जेवढं जे आतापर्यंत तुम्ही काय करत होता, क्वाड्रंट काढताना एक्स आणि वायच्या व्हॅल्यू प्लॉट करत होता, बरोबर. मग आता एक्स म्हणजे फक्त कॉस थिटा आहे, एक्स ला कॉस थिटा समजायचा आहे आणि वाय ला काय समजायचं आहे, साइन थिटा समजायचा आहे. एवढाच आहे मित्रांनो कन्सेप्ट, ह्या पलीकडे काय नाही. आणि कसं आलं, काय आलं तर मी तुम्हाला सांगितलंय, पहिल्यांदा आपण सर्कल काढला, ओ ए काय झाली, त्याची रेडियस झाली, नंतर ओ ए ने एक्स बर एक अँगल तयार केला, त्याचं नाव दिलं आपण थिटा. ए नी परपेंडिक्युलर काढली एक्स ऍक्सिस वर, त्याला नाव दिलं बी. ओबी चा अंतर एक्स एवढा असेल, ते एक्स युनिट्स असेल कारण एक्स ऍक्सिस वर आपण ओबी मोजतोय. ए बी चं अंतर वाय ऍक्सिसला पॅरलल असणार आहे, त्यामुळे वाय ऍक्सिसचं जे काही युनिट येईल तेवढं असणार आहे, त्यामुळे ए बी इज इक्वल टू वाय घेऊया आपण. मग साइन कॉस टॅन आपण जे शिकलोय त्यानुसार साइन म्हणजे काय, अपोजिट साइड, आपण ऍडजस्टंट साइड म्हणजे ए बी आपण ओ ए, ए बी ची लेंथ आहे वाय, ओ ए ची लेंथ आहे आर, म्हणजे वाय आपण आर झाला. वाय साठी फॉर्म्युला तयार केला तर काय झालं, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. तसंच कॉस साठी बघा, कॉस ची व्हॅल्यू काय ना, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टंट काय, शेजारची बाजू ओबी, अपॉन हायपोटेनस काय ओ ए, मग ओबी आपण ओ ए घेतला म्हणजेच एक्स बाय आर आला आपलं, ठीक आहे, एक्स अपॉन आर आलं. मग आपण एक्स साठी फॉर्म्युला तयार करा, एक्स इज इक्वल टू काय होणार, आर कॉस थिटा. मग आपण इथं काय म्हणलं, जर आपला सर्कल युनिट रेडियसचा असेल, म्हणजे एक युनिट त्याची रेडियस असेल, तर एक टाकली व्हॅल्यू आर ची, तर काय होतंय, एक्स इज इक्वल टू आर, एक्स इज इक्वल टू कॉस थिटा राहतंय आणि वाय इज इक्वल टू काय राहतंय, साइन थिटा राहतंय. म्हणजे आपण क्वाड्रंट लिहिताना कुठले पण पॉईंट प्लॉट करताना कसं करत होतो, एक्स कॉमा वाय, तर आता कसं करायचं, ते कॉस कॉमा साइन थिटा असं समजून घ्यायचं. पण आता आपल्याला साइन आणि कॉस कळले, तर आता टॅन म्हणजे काय असेल ते काढूया. तर चला, टॅन थिटा म्हणजे काय असतं सांगा मित्रांनो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतं, हे आपण शिकलोय. बरं बाबा, साइन थिटा म्हणजे काय आहे आपला सांगा, साइन थिटा म्हणजे काय आहे, वाय अपॉन कॉस थिटा म्हणजे काय आहे, एक्स आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू काय आली, वाय अपॉन एक्स एवढी आलेली आहे. कळतंय तुम्हा सगळ्यांना? चला अजून एक सांगा, अजून आपण काय शिकलोय, कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे काय शिकलो आपण, 1 अपॉन साइन थिटा. पण साइन थिटा म्हणजे काय, 1 अपॉन वाय, त्यामुळे कोसेक थिटाची व्हॅल्यू आली 1 अपॉन वाय. साइन थिटा म्हणजे वाय होता, त्यामुळे कोसेक आला 1 अपॉन वाय. चलो लास्ट काय राहतंय आता आपलं, सेकंड लास्ट सेक थिटा. सेक थिटा म्हणजे काय असतं, 1 अपॉन कॉस थिटा. 1 आहे तसं लिहा. कॉस थिटा म्हणजे काय आहे आपला, एक्स आहे, मग सेक थिटाची व्हॅल्यू आली 1 अपॉन एक्स. मग आता ह्याच्यावरनं काय काढायचा, कॉट थिटा. कॉट थिटा म्हणजे काय होतं, 1 अपॉन टॅन थिटा होतं, बरोबर. तर 1 अपॉन टॅन थिटा किती आहे मित्रांनो, टॅन म्हणजे काय, वाय अपॉन एक्स होतं. तर जेव्हा हे 1 अपॉन खाली काहीतरी असेल, तर आता हे जेव्हा वर येईल तर उलट होणार, म्हणजे काय होणार, एक्स अपॉन वाय. त्यामुळे कॉट थिटाची व्हॅल्यू आली एक्स अपॉन वाय, टॅन थिटाची व्हॅल्यू ह्याच्या उलटी होणार, म्हणजे वाय बाय एक्स. कोसेक साइनच्या उलट आहे, साइन आहे आपला वाय, कोसेक आहे 1 बाय वाय. सेक म्हणजे कॉसच्या उलट, कॉस आहे आपला एक्स, सेक असणार 1 अपॉन एक्स. एवढे रेशिओ मित्रांनो तुम्हाला कळले काय झालं काय नाही ते, इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल असं मला वाटतंय. नसेल कळलं तर एकदा व्हिडिओ पॉज करा, एवढी स्क्रीन बघा, काय झालं काय नाही ह्या सगळ्यांचा अंदाज घ्या. चलो आता मला वाटतंय आपण पुढे जाऊया. सगळ्यांना कळलंय, मग एवढंच लक्षात ठेवायचं, एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू किंवा एक्स म्हणजे काय आहे आपला, कॉस थिटा आहे आत्तापासून, आणि वाय म्हणजे काय आहे आपला, साइन थिटा आहे आत्तापासून. कळतंय, एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. कळतंय? चलो जायचं पुढे मग. ओके व्हेरी गुड. चलो आता पुढे जाऊया आपण. आता क्वाड्रंट आपण शिकलो आतापर्यंत. मी आता सगळे कन्सेप्ट बघा रिवाइज करून देणार आहे. आता सगळ्या कन्सेप्ट मध्ये आपण आता एक एक कन्सेप्ट जो शिकणार आहे ना, तो आपण इयत्ता 10वी मध्ये कसं शिकलो, काय गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या अनुषंगानेच सगळं शिकणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेत जाऊ नका. टेन्शन घ्यायला मी आहे ना, तुम्ही फक्त व्हिडिओ बघायचा, व्हिडिओला काय करायचं, सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं, आणि जास्तीत जास्त आपल्या लाडक्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायचं बास. आणि मनापासून अभ्यास करायचा. तुम्हाला मित्रांनो काय कळलं नाही तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगत जाऊ की मला हा डाऊट आहे, हे कळलं नाही सर, मी लगेच तो पॉईंट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये समजून जायला तयार आहे. ठीक आहे, पण असं
एखादा पॉईंट कळला नाही आणि गप्प बसताय असं काही करत जाऊ नका. किंवा कम्युनिटी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते, कम्युनिटीवर मेसेज टाकत जावा किंवा माझा पर्सनली मला मेसेज करत जावा, ठीक आहे ना, पण समजून घेत जावा. चलो, मग आता आपण लहानपणापासून काय शिकलोय, तर हा कुठला ऍक्सिस असतो, मी म्हणलं एक्स, हा कुठला ऍक्सिस आहे एक्स डॅश, हा कुठला ऍक्सिस आहे वाय, हा कुठला ऍक्सिस आहे वाय डॅश. ओके, आणि हा आपला ओरिजिन आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा क्वाड्रंट नंबर किती असतो मित्रांनो, हा क्वाड्रंट नंबर किती आहे, 1 आहे का 2 आहे का 3 आहे का 4 आहे, आठवतंय का, अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये मी शिकवलेलं, आठवतंय का तुम्हाला, नाही आठवत ना, हा मला माहिती तुम्ही लोक अभ्यास करत नाही. ज्यांना आठवतंय गुड, हा क्वाड्रंट नंबर 1 आहे आपला, हा काय आहे आपला क्वाड्रंट नंबर 2 आहे. ओके, हा 1 हा 2, खाली काय असणार, हा क्वाड्रंट नंबर 3 आणि हा लास्ट वाला आपला क्वाड्रंट नंबर काय आहे 4 आहे. सगळ्यांना माहिती आहे ना, हे क्वाड्रंट त्यांची जागा कधीच बदलत नाही. ह्याला क्वाड्रंट नंबर 1च म्हणायचा, ह्याला क्वाड्रंट नंबर 2च म्हणायचा, ह्याला क्वाड्रंट नंबर 3च म्हणायचा आणि ह्याला क्वाड्रंट नंबर 4च म्हणायचा. कळतंय, क्वाड्रंट सेमच राहतात. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 2 ऍक्सिस असतात, एक्स आणि वाय, सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स डॅश आणि वाय, थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स डॅश आणि वाय डॅश, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय डॅश. सगळ्यांना एवढं कळतंय नक्की, काय आत्ता झालं सगळ्यांना कळतंय ना. हे बेसिक आहे बरं का मित्रांनो, आपण हे कधीच लहानपणापासून शिकत आलोय, ठीक आहे ना. आता तुम्ही मोठे झालाय त्यामुळे मी म्हणतोय लहानपणापासून शिकत आलोय, नाही तुम्ही म्हणताल गेल्या वर्षी तर शिकलंय, पण आता मोठे झाले ना तुम्ही लोक, है ना. आता नीट लक्ष द्या, मला सांगा हा ऍक्सिस बघा, फक्त हा वाला पहिला क्वाड्रंट, पहिल्या क्वाड्रंट मध्ये मला सांगा एक्स कसा असतो, पॉझिटिव्ह असतो बरोबर, आणि वाय पण कसा असतो, पॉझिटिव्ह असतो बरोबर आहे ना. म्हणजे समजा मला पॉइंट प्लॉट करायचे असतील तर मी कसं करणार, +1 आणि मायनस, एक युनिट प्लॉट करायचंय दोन्हीकडं, तर काय व्हॅल्यू असणार माझी, +1 आणि -1 असं मी प्लॉट करणार बरोबर आहे. तेच पॉइंट एक एक युनिट मला इथं प्लॉट करायचंय, तर आता एक्स ऍक्सिस काय बनतो आपला, निगेटिव्ह बनतो, आणि वाय ऍक्सिस काय असतो आपला, पॉझिटिव्ह असतो. म्हणजे मला एक एक युनिट एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर प्लॉट करायचंय, तर मी व्हॅल्यू काय लिहिणार, एक्स ची -1 लिहिणार आणि वाय ची काय लिहिणार, +1 लिहिणार. हे आपण शिकलोय, एका साईडला मी लिहितो हे, तुम्हाला कळेल, एवढं कळलंय. आता तेच जेव्हा आपण थर्ड क्वाड्रंटला बघतो तेव्हा एक्स डॅश काय असतो, निगेटिव्ह, वाय डॅश पण काय असतो, निगेटिव्ह. म्हणजे एक्स निगेटिव्ह ऍक्सिस आहे, वाय पण काय आहे, निगेटिव्ह ऍक्सिस आहे, सगळे पॉईंट निगेटिव्हली प्लॉट करतो. मग समजा आपल्याला एक एक युनिट प्लॉट करायचंय, तर ह्याची व्हॅल्यू काय येणार, -1, आणि ह्याची व्हॅल्यू पण काय येणार, -1 येणार बरोबर आहे. आणि इथं फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय, सांगा मित्रांनो काय आहे, एक्स काय आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, एक्स आहे पॉझिटिव्ह, वाय राहतो निगेटिव्ह. त्यामुळे मला जर पॉईंट प्लॉट करायचे असतील एक एक युनिट, तर ह्याची व्हॅल्यू येणार +1, ह्याची व्हॅल्यू येणार -1. कळतंय. मग आता हा कन्सेप्ट आहे का 11वीला, तर नाही, हाच कन्सेप्ट आहे पण वेगळ्या भाषेमध्ये. हे आतापर्यंत आपण शिकलोय बरोबर, 8वी पासून शिकत आलोय की क्वाड्रंट कुठला पॉझिटिव्ह असतो, कधी व्हॅल्यू निगेटिव्ह असते, कधी पॉझिटिव्ह असते. तर आता ह्यालाच आपल्याला साइन कॉस टॅनच्या भाषेमध्ये शिकायचंय. मग अशी काय शिकलो आठवतंय का, काय शिकलो आठवतंय का, न बघता रिवाइज कर. चला, एक्स म्हणजे काय असतं, एक्स इज इक्वल टू कॉस थिटा असतं, व्हेरी गुड. आणि वाय इज इक्वल टू काय असतं, अरे टॅन नाही सॉरी, वाय इज इक्वल टू काय असतं, साइन थिटा असतं. शिकलोय ना आपण बरोबर ना मित्रांनो, असंच शिकलोय ना, का चुकलं आपलं काय, बघा एकदा, चुकलं बिकलं काय नाही. एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, वाय इज इक्वल टू साइन थिटा, हे मनाशी ठरवून द्या, ठीक आहे. एकदम ठामपणे लक्षात ठेवा, एक्स म्हणजे आजपासून कॉस थिटा आहे, वाय म्हणजे आजपासून साइन थिटा आहे. कळतंय. तुम्हाला क्वेश्चन काय येतो की एक्स आणि वाय कधी पॉझिटिव्ह असणार आहेत, किंवा कुठल्या ऍक्सिस मध्ये पॉझिटिव्ह आहेत आणि कुठल्या ऍक्सिस मध्ये निगेटिव्ह आहेत, म्हणजे ते आपल्याला अँगल देतील. आता मग तो अँगल क्वाड्रंट नंबर 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये का 4 मध्ये, हा तुम्हाला ओळखायचा असतो. अँगल एकदा ओळखला क्वाड्रंट कुठला आहे की त्यानुसार फक्त सांगायचं साइन पॉझिटिव्ह आहे का कॉस पॉझिटिव्ह आहे, साइन निगेटिव्ह आहे का कॉस निगेटिव्ह आहे, कोण पॉझिटिव्ह आहे आणि कोण निगेटिव्ह आहे हे आपल्याला सांगायचं राहतं. तर आता इथं बघा, हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला माहिती आहे, ह्याच्यावरनं काढा. एक्स म्हणजे काय असतं, कॉस थिटा, वाय म्हणजे काय असतं, साइन थिटा. तर मला सांगा मित्रांनो, इथं एक्स काय आहे, पहिल्या क्वाड्रंट मध्ये एक्स काय आहे, पॉझिटिव्ह, त्यामुळे कॉस थिटा पण नेहमी काय राहणार, पॉझिटिव्हच राहणार आहे. वाय सांगा, वाय काय आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे साइन थिटा पण पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय राहतो, पॉझिटिव्ह राहतो. हे कन्सेप्ट आपल्याला 11वीला शिकायचं आहे. कळतंय मित्रांनो, हा कन्सेप्ट 11वीला शिकायचा आहे. आता तेच क्वाड्रंट नंबर 2 बघा,
क्वाड्रंट नंबर 2 मध्ये सांगा एक्स म्हणजे कुठला ऍक्सिस, एक्स वरची व्हॅल्यू म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे काय साइन थिटा. सांगा क्वाड्रंट नंबर 2 मध्ये वाय काय आहे पॉझिटिव्ह, त्यामुळे साइन थिटा पॉझिटिव्ह. एक्स डॅश काय आहे निगेटिव्ह, त्यामुळे कॉस थिटा निगेटिव्ह. म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये कॉसची व्हॅल्यू नेहमी मायनस राहणार आहे, साइनची व्हॅल्यू नेहमी प्लस राहणार आहे. आता थर्ड क्वाड्रंट सांगा एक्स डॅश निगेटिव्ह, वाय डॅश निगेटिव्ह. मग इथं एक्स म्हणजे काय कॉस थिटा, वाय म्हणजे काय साइन थिटा. ओके, हे एका बाजूला लिहू आपण. चलो इकडे लिहू आपण. ठीक आहे, मजा येते ना मित्रांनो, काय नवीन नाहीये, हे तेच आहे. ठीक आहे ना. मग एक्स निगेटिव्ह आहे, वाय पण निगेटिव्ह आहे, त्यामुळे थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कॉस दोनाच्या व्हॅल्यू निगेटिव्ह राहणार आहेत. आता लास्ट आहे आपला फोर्थ क्वाड्रंट. सांगा चला कॉस काय राहणार, साइन काय राहणार. चलो वाय निगेटिव्ह, साइन निगेटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह. कळतंय. मग तुम्हाला हेच एवढंच लक्षात ठेवायचं. ह्यात पाठ करण्याला एक आहे का मित्रांनो, काय अननेसेसरी मेंदूचा पालेभाज्या करायचा नाही. ठीक आहे ना. हे कन्सेप्ट आपण शिकलोय, कॉमन सेन्स आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवाय, एक्स ऍक्सिस किंवा एक्स म्हणजे काय कॉस थिटा, वाय म्हणजे काय साइन थिटा. आपल्याला माहिती पहिल्या क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह म्हणजे कॉस थिटा पॉझिटिव्ह, साइन थिटा पॉझिटिव्ह. सेकंड ऍक्सिस मध्ये एक्स डॅश म्हणजे निगेटिव्ह आहे, एक्स निगेटिव्ह आहे म्हणजे कॉस निगेटिव्ह असणार आपला, वाय पॉझिटिव्ह आहे त्यामुळे साइन पॉझिटिव्ह असणार. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स डॅश वाय डॅश आहे, एक्स डॅश निगेटिव्ह असतो, वाय डॅश निगेटिव्ह म्हणजे दोन्ही कॉस आणि साइन निगेटिव्ह राहणार. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये वाय डॅश निगेटिव्ह असतं, एक्स डॅश पॉझिटिव्ह असतं म्हणजे एक्स ऍक्सिस म्हणजे आपला कॉस पॉझिटिव्ह राहणार, वाय ऍक्सिस म्हणजे आपला साइन पॉझिटिव्ह राहणार आहे. सिंपल. काय अवघड आहे का ह्यामध्ये. बर, आता अजून एक गोष्ट, साइन झालं कॉस झाला, आता मला टॅनचं सांगा. चला मित्रांनो, टॅन म्हणजे काय असतं, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. हे शिकलोय आपण. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस म्हणजे साइन पॉझिटिव्ह आहे अपॉन कॉस पॉझिटिव्ह आहे, तर रिझल्टंट टॅन पण काय येणार पॉझिटिव्हच येणार. कळतंय. त्यामुळे पहिल्या क्वाड्रंट मध्ये टॅन पण काय असतो आपला पॉझिटिव्हच असतो. मला सांगा कोसेक, आता कोसेक कोणाच्या विरुद्ध उलटा असतो सांगा, साइनच्या का कॉसच्या. कोसेक, कोसेक नेहमी साइनच्या उलटा असतो. तर कोसेक काय असणार आता मित्रांनो, साइन पॉझिटिव्ह आहे तर कोसेक पण काय राहणार पॉझिटिव्ह राहणार. कॉस पॉझिटिव्ह आहे तर सेक थिटा पण काय राहणार नेहमी पॉझिटिव्हच राहणार. त्यामुळे बघा आपण, आणि बघा इथं टॅन थिटा पण निगेटिव्ह आहे त्यामुळे कॉट थिटा पण काय राहणार पॉझिटिव्हच राहणार, कारण टॅन थिटाच्या उलटच असतं कॉट थिटा. टॅन थिटा पॉझिटिव्ह त्यामुळे कॉट थिटा पण पॉझिटिव्ह. बघा 6 रेशिओ आपण काय काढले पहिल्या क्वाड्रंटचे शिकलेले आहोत. कळतंय. 6चे 6 रेशिओ पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोण असणार आहे, निगेटिव्ह कोण असणार आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ह्यात कोणाला काय शंका आहे का मित्रांनो. सोप्या गोष्टीत उगाच अवघड करून घेऊ नका. चलो इकडे सांगा आता इथं सांगा, इथं मला सांगा कॉस निगेटिव्ह आहे, कॉसच्या विरुद्ध काय असतो सेक असतो, त्यामुळे सेक पण काय होणार निगेटिव्ह होणार, सेक पण आपला निगेटिव्ह होणार. कळतंय. साइनच्या विरुद्ध काय असतं कोसेक, त्यामुळे कोसेक थिटा काय होणार आपला पॉझिटिव्हच होणार. कोसेक थिटा आपला पॉझिटिव्ह राहणार, सेक थिटा आपला निगेटिव्ह राहणार. आधी टॅनचं सांगा. चला टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस, साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे वर पॉझिटिव्ह, कॉस निगेटिव्ह आहे म्हणजे वर पॉझिटिव्ह. आता तुम्हाला माहितीये डेसिमल आपल्या ह्याच्यात काय होतं, आता प्लस मायनस मायनसच राहतं त्यामुळे टॅन थिटा आपला काय येणार मायनसच येणार आहे. टॅन थिटा निगेटिव्ह आला तर त्याच्याबरोबर कोण निगेटिव्ह येणार कॉट थिटा पण आपला काय येणार निगेटिव्हच येणार आहे. टॅन थिटा निगेटिव्ह आहे, कॉस थिटा निगेटिव्ह, कॉट थिटा निगेटिव्ह आहे, कॉस थिटा निगेटिव्ह आहे आणि सेक थिटा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कोण आहे फक्त साइन आणि कोसेक, साइन आणि कोसेक एवढे 2 रेशिओज फक्त पॉझिटिव्ह आहेत. 2 ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला साइन आणि कॉस दोन्हीच पॉझिटिव्ह आहेत, बाकी सगळे काय सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्हच आहे. कळतंय. ह्यात कोणाला काय अडचण नाही ना. हे कसं आलं सगळ्यांना कळलं ना. सिंपल आहे हे. आपण बघा कुठला पण ज्यावेळेस हे करतो, समजा मी तुम्हाला गणित दिलं +4 अपॉन -2, उत्तर काय येणार आहे -2 येणार आहे ना. हा तोच प्रकार आहे, दुसरं काय नाही. मायनस साइन नेहमी वर जातं. ठीक आहे. तेच जर मी तुम्हाला दिलं असतं मायनस 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 काय झालं असतं दोन्ही प्लस झालं असतं आणि हे पण उत्तर प्लस आलं असतं. कळतंय. मग हाच प्रकार आहे बेसिक मॅथ्स, जास्त काय नाही, वेगळं काय असं जगाच्या आखरीत मी केलेलं नाहीये. कळतंय. मग सेकंड क्वाड्रंट सगळ्यांना कळला कसं करायचा, कुठला रेशिओ पॉझिटिव्ह आहे कुठला रेशिओ निगेटिव्ह आहे. मग हे मित्रांनो पाठ करायचं का नो, गाढव वर्क करायचं नाही, नो डॉंकी वर्क.
डू स्मार्ट वर्क. कळतंय का? जे आतापर्यंत शिकलोय, लहानपणापासून शिकतोय, हे आपण लहानपणापासून शिकतोय, त्याचंच रूपांतर आता मॉडर्न मध्ये करा. एक्स म्हणजे कॉस, वाय म्हणजे टॅन, एवढं लक्षात ठेवा. आणि हे जेवढं शिकलोय आता त्याच्या बेसिसवर बाकीचे फॉर्म्युले काढायचे. कळतंय? गाढवपणा करायचा नाही. मी आत्ताच सांगतोय, गाढवपणा करायचा असेल पटकन माझे चॅनल सोडून निघून जायचं. तुम्हाला ओंकार सर शिकवतायत, ओंकार सर स्मार्ट सर, त्यामुळे त्यांचे विद्यार्थी पण स्मार्ट. कळतंय? त्यामुळं स्मार्टली काम करा. मॅथ्स अवघड नसतं, आपण अवघड बनवतो. कळतंय? चलो चलो बालकांनो, आता पुढे चला, पुढे सांगा चला. कॉस निगेटिव्ह आहे. कॉसच्या उलट काय असतं? सेक थिटा पण काय राहणार आपला? निगेटिव्ह राहणार. साइन निगेटिव्ह आहे म्हणजे काय निगेटिव्ह राहणार? कोसेक थिटा पण निगेटिव्ह राहणार. चलो आता टॅन सांगा. टॅन म्हणजे काय असतं? साइन अपॉन कॉस. साइन वर चिन्ह निगेटिव्ह, कॉस वर चिन्ह निगेटिव्ह. मायनस मायनस काय होतं? कॅन्सल होतं. मायनस मायनस कॅन्सल होतं, काय होतं मग? प्लस. त्यामुळे आपला टॅन थिटा पण काय येणार? प्लस येणार. टॅन थिटा प्लस आला तर कॉट थिटा पण काय येणार? प्लस, कारण टॅनच्याच उलट कॉट आहे. व्हेरी गुड. निघले का 6 रेशो? काय अडचण आली का? नाही. तुम्हाला हे कळलं ना? साइन म्हणजे इथं काय होत होतं? साइन निगेटिव्ह होता अपॉन कॉस निगेटिव्ह होता, त्यामुळे मायनसला मायनस काय झालं? कट झाला, म्हणजे उत्तर आपल्याला पॉझिटिव्ह. त्यामुळे टॅन थिटा पॉझिटिव्ह आहे. कळतंय? वेगळं काही केलेलं नाही, तेच बेसिक मॅथ्स, बाकी काय नाही. चलो, कॉस थिटा निगेटिव्ह आहे म्हणजे सेक थिटा पण काय येणार? कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे सेक थिटा पण पॉझिटिव्ह. साइन थिटा निगेटिव्ह म्हणजे कोण निगेटिव्ह? कोसेक थिटा निगेटिव्ह. चलो, नंतर आता टॅन राहिला आपला. टॅन थिटा म्हणजे काय? साइन अपॉन कॉस असतं. आता कॉस थिटा साइन थिटा. साइन थिटा निगेटिव्ह आहे, कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे. हे रब करू आपण, ठीक आहे? फक्त साइन लक्षात ठेवू. साइन थिटा निगेटिव्ह आहे, कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे. प्लस मायनस काय राहतं? नेहमी मायनसच राहतं. त्यामुळे टॅन थिटा पण काय येणार आपला? निगेटिव्ह. टॅन थिटा निगेटिव्ह आला तर कॉट थिटा पण काय येणार? निगेटिव्हच येणार आहे. मिळाले सगळे रेशिओ? बघा आता व्हिडिओ पॉज करताल आणि बघताल काय झालं काय नाही. आपण काय बाहेरचं नॉलेज वापरलं का? नाही. फक्त एक गोष्ट, एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा, बस. नथिंग मोर दॅन दॅट. त्यापेक्षा जास्त एक अक्षर सुद्धा नवीन आपण नाही शिकलो. आणि त्याचाच ऍप्लिकेशन, त्याचाच वापर, ह्या नॉलेजचा वापर, हे जे शिकलोय ह्याचाच वापर आपण आता क्वाड्रंट मध्ये केलाय. कळतंय? सिंपल. कोणाला काय अडचण? नक्की. चलो, आता थोडं अजून एक प्रो लेवलला खेळू आपण. जमताय सबको? चलो, आता पुढे बघू आपण. मला सांगा एक गोष्ट. मी आता इथं ड्रॉ करतो, ठीक आहे? मला इथं सांगा. थोडस आपण इकडं घेऊ. मजा येते ना मित्रांनो? बोर बिरत तसलं काय होत नाही ना? बोर होत असलं तरी आता मी नाही काय करू शकत त्यात, ठीक आहे ना? व्हिडिओ चालू करून असं डान्स बिन्स करून दाखवलाय, तसलं काय नाही शक्य होत. हां, त्यामुळं आता मजेचे दिवस गेले आपले. आपण 11वीला आहेत, पेपर जवळ आहेत. मज्जा बिज्जा नो मज्जा, ओनली सजा. ओके? ह्या सजा बिज्जा नाही रे. मॅथ्स म्हणजे सोपा विषय राहतो, एक तर इंटरेस्ट घ्या, सगळं सोपं होऊन जाईल. ठीक आहे ना? आता हा ओरिजिन आहे आपला. ओके, हा आपला एक्स ऍक्सिस आहे. हा कुठला ऍक्सिस आहे? एक्स डॅश. ओके, आणि हा काय? बरं जाऊ दे, हे पण नको लिहू आपण. हे आपण काय लिहू आता? तुम्ही सांगा मला. आता इथं आपण काय लिहू? नाही, जाऊ दे, एक्सच लिहू, जाऊ दे. नको उगाच कॉम्प्लेक्शन वाढवायला. ठीक आहे? आणि वाय डॅश लिहू आपण. चलो, मला सांगा मित्रांनो, ओ एक्स ने अँगल किती तयार केलाय? 0 अँगल तयार. हा स्ट्रेट अँगल. जर मी अजून एक रे काढला ओ ए, तर ओ ए ने ओ एक्स बर अँगल किती केलाय? 0 तयार केलाय. त्यामुळे हा 0 आला. ठीक आहे? ते अँगल किती तयार होते? 0. हा अँगल किती बनतोय? 90 डिग्री. बरोबर. हा अँगल किती बनतोय? 180 डिग्री. बरोबर. हा अँगल किती बनतोय? ह्याचं माप किती असतं? 270 डिग्री. आणि हा होल अँगल किती बनतोय? 360 डिग्री बनतोय. म्हणजे ओ एक्सचा जो अँगल मेजरमेंट आहे ते किती आहे? 0 किंवा 360 एवढं असतं. एवढं सगळ्यांना क्लिअर आहे ना? हे बेसिक आहे, हे आपल्याला माहिती आहे, हे पण आपण लहानपणापासून शिकतोय. ह्यात काही गोष्टी नवीन नाही आहेत. हे 180 असतं, हे पण आपल्याला माहिती आहे. ओके, हे किती असतं? वर 90 असतं, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि लास्ट हे 270 अंश असतो, एवढं आपल्याला माहिती आहे. आता ज्या गोष्टी आपल्याला 11वीत आपण शिकल्यात, ज्या मी पर्सनली तुम्हाला शिकवल्यात, तर मला सांगा मित्रांनो, हा काय क्वाड्रंट नंबर 1, हा काय क्वाड्रंट नंबर 2, हा काय क्वाड्रंट नंबर 3,
हा काय आहे क्वाड्रंट नंबर 4 आहे. काय आहे क्वाड्रंट नंबर 4 आहे. एवढं सगळ्यांना कळतंय. चलो मग आता मला सांगा, जर मी कुठला पण अँगल ह्याच्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये घेतला तर पहिल्या क्वाड्रंट मधला अँगल जो आहे तो काय असणार, 0 पेक्षा मोठा असणार. बरोबर, 0 पेक्षा मोठा असेल. म्हणजे थिटा जर मी घेतला कुठला पण अँगल, मग तो अँगल समजा एवढा असेल थिटा, किंवा एवढा असेल, किंवा एवढा असेल, किंवा एवढा असेल. ठीक आहे, तो किती का असाना, कुठला पण मी थिटा घेतोय तर थिटा काय असणार, 0 पेक्षा मोठाच असणार. आणि आणि थिटा अजून काय असणार, 0 पेक्षा मोठा. बरोबर ना, 0 पेक्षा मोठाच ना. हे उलट दाखवलं का आपण, 0 थिटा पेक्षा मोठा दाखवलाय मित्रांनो. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. इधर हमको चुक्या, हमको ये चुक्या हमारा. थिटा 0 पेक्षा मोठा आहे. अरे शेट, थिटा 0 पेक्षा मोठा आहे आणि थिटा कुणापेक्षा लहान आहे, 90 डिग्री पेक्षा लहान आहे. अभी मजा आएगा बिडू. आता आपण एक गोष्ट शिकलोय, जे लोक, मी अजून वॉर्निंग देतो, जे लोक अँगल अँड मेजरमेंट स्किप करून आलेत बाळांनो, अब तुम्हारा कार्यक्रम होंगा. काय आपण शिकलेलो, डिग्री असेल डिग्रीचं रेडियन करायचंय. 0 डिग्री म्हणजे 0च येणार ह्याचं उत्तर. थिटा आहे तसं राहणार. आता हा रेडियन, इथं डिग्री होतं. आता मला सांगा 90 डिग्री म्हणजे किती रेडियन, काय काढायचं, 90 इंटू पाय बाय 180 करायचं, डिग्रीचं रेडियन करायचं. असं मग 90 एक 90, 90 नाही 180, म्हणजे पाय बाय 2 रेडियन. म्हणजे थिटाची व्हॅल्यू पहिल्या क्वाड्रंट मध्ये किती असणार आहे, 0 पेक्षा जास्त, पाय बाय 2 पेक्षा कमी. 0 पेक्षा जास्त, पाय बाय 2 पेक्षा कमी. सेम. आता कळला का विषय काय, हेच मला शिकवायचं होतं तुम्हाला. ठीक आहे, हाच कन्सेप्ट अँगल अँड मेजरमेंट शिकलो ना आपण, हाच कन्सेप्ट मेरे को तेरे को शिकाना था. समझ गया. हा चलो आता जाऊ पुढे आपण. ठीक आहे, माझं हिंदी चांगलं आहे मित्रांनो. मी तुमच्यासाठी फक्त एक मज्जा म्हणून आपलं मी काही पण बोलत राहतो. त्यामुळं असं नका समजू की सरांना काही हिंदी येत नाही. मला लय भारी हिंदी येते. पाकिस्तानवाल्यांना मी कोचिंग देतो, कळतं का. उर्दू बिर्दू सगळं आपल्याला येतं. चलो पुढं चला आता पुढं. आता मला सांगा, जर एखादा आपण अँगल घेतला ह्या क्वाड्रंट मध्ये, क्वाड्रंट नंबर 2 मध्ये, तर तो अँगल थिटा जो आहे तो 90 पेक्षा काय असणार आहे, मोठा असणार आहे. आणि 180 पेक्षा काय असणार आहे, छोटा असणार आहे. तर चलो हे अँगल डिग्री मध्ये आहेत. आता रेडियन करून दाखवा. 90 म्हणजे काय शिकलो आपण, पाय बाय 2, आणि 180 म्हणजे काय असतं, पाय असतं. हे कसं करतात, काय करतात, काय करायचं, ज्यांना माहिती त्यांनी गुड, ज्यांना नाही माहिती अँगल अँड इट्स मेजरमेंट वाला व्हिडिओ बघा बाबा हो. ते बघितला तर तुम्हाला कळेल पाय आणि पाय बाय 2चा काय विषय. ठीक आहे, नंतर बघा आता इथं जो अँगल असणार आहे थिटा, इथं थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, 180 पेक्षा जास्त असणार आहे. आणि 270 पेक्षा काय राहणार आहे, कमी राहणार आहे. बरोबर, 181 असेल, 182 असेल, 190 असेल, मग ते 180 पेक्षा जास्तच आहे ना. आणि 250 घ्या, 269 घ्या, ह्या सगळ्या व्हॅल्यू 270 पेक्षा कमी. त्यामुळे थिटा जो असणार आहे तो 180 ते 270च्या मध्ये असणार आहे. मग 180 ला काय लिहितो आपण, पाय रेडियन थिटा, आणि 270 ला काय लिहितो, 3 पाय बाय 2. आठवतंय का, सगळं कॅल्क्युलेट केलं आपण सगळं. आणि जे लोक विसरलेत ना, हिथूनच झापट टाकीन मी, कळलं का. जर असं विसरला तर एक्झाम तोंडावर येत आणि खुशाल विसरताय. हा कळलं का तुम्हाला, हा कळत कसं नाही तुम्हाला. हा चलो हे आपण शिकवलंय, विसरायचं नाही. ओंकार सरांच्या विद्यार्थ्यांनी असं करून चालत नाही, कळतंय का. ओंकार सरांनी शिकवलेलं गजनीच्या पण लक्षात राहतं. जो माणूस विसरतो त्या पण लक्षात राहतं. आणि तुम्ही काय मग. हा चलो आता इथं बघा, थिटा काय असणार मला सांगा, कुणापेक्षा मोठा आणि कुणापेक्षा छोटा, 360 पेक्षा छोटा, 270 पेक्षा मोठा. चलो रेडियन करा, 3 पाय बाय 2, आणि इथं काय ना 2 पाय, 180 चे डबल आहे ना, त्यामुळे 2 पाय. तोच कन्सेप्ट अँगल अँड इट्स मेजरमेंटचा कन्सेप्ट आहे. आणि हे जुनावाला कन्सेप्ट आहे आपला, जो लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की थिटा किती असू शकतो, रेडियन अँगल मेजरमेंट किती असते प्रत्येकाची. हा कन्सेप्ट तेवढा नवीन आहे. तुम्हाला मी जे ब्रॅकेट केलेत ना, तेवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं राहतं. लक्षात म्हणजे सिंपल तुम्ही कधीही काढू शकता ना यार. तुम्हाला अँगल माहिती आहे, त्यांना रेडियन मध्ये काय म्हणतात ते पण माहिती आहे. मग थिटा कशामध्ये असेल तुम्हाला सरळ विचारणार ते MCQ मध्ये, की थिटा जर आपला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तर कुठली कंडिशन बरोबर आहे. आणि हे 4 ऑप्शन असणार आहेत, हे ऑप्शन, हे ऑप्शन, हे ऑप्शन, हे ऑप्शन.
मग फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे 0 ते 90च्या मध्ये आहे. मग 0 म्हणजे आपला 0 डिग्री, π/2 म्हणजे 90 डिग्री. इतना इष्टोय. कळलं का? पुढे नंतर आता π/2 आता सेकंड क्वाड्रंट म्हणजे अँगल आपला 90 पेक्षा मोठा राहणार, 180 पेक्षा छोटा म्हणजे π/2. थिटा जो असणार आहे तो ग्रेटर दॅन π/2 आणि लेस दॅन पाय असणार आहे. थर्ड क्वाड्रंट 180 पेक्षा मोठा, 270 पेक्षा बारका म्हणजे थिटा ग्रेटर दॅन पाय आणि लेस दॅन 3π/2. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये थिटा हा 360 पेक्षा लहान आणि 270 पेक्षा मोठा असणार आहे म्हणजे थिटा इज लेस दॅन 2π अँड ग्रेटर दॅन 3π/2. एवढंच लक्षात ठेवायचंय. हे आणि हे वर जे शिकवलं तेवढं, एवढ्या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, हे वाली गोष्ट आणि हे वाली गोष्ट. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी आपण आता शिकलोय नव्याने, त्यामुळे ह्या 2 पॉइंट दोन्ही खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आता तिसरं एक पॉइंट, अजून एक. ठीक आहे, अजून एक पॉइंट जो की ह्याच्या पुढे जाऊन सुरू होतो. कळतंय? आता त्यांनी अजून एक पॉइंट दिलाय बघा मित्रांनो, तो शॉर्ट मध्ये स्वीट मध्ये मस्तपैकी समजूया. त्यांनी अजून एक पॉइंट दिलाय तुमच्या बुक मध्ये. त्या पॉइंटचं नाव आहे रेंज ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा. ठीक आहे, रेंज ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा. कळतंय? रेंज ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा. चलो, रेंज ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा असं त्यांनी दिलंय. म्हणजे नक्की विषय काय आहे तो आपण समजून घ्या. काय नाही, फालतूचा पॉइंट आहे, जास्त डोक्याला ताण नाही द्यायचा. तर आता मला मित्रांनो बघा इथं सांगा कुठे गेला आपला पॉइंट. हा, चलो. आता मला जर इथं आर ची व्हॅल्यू काढायची असेल, आर स्क्वेअर, आता इथं हायपोटेनसचा नियम काय सांगतो आपल्याला, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. काय चुकीचं लिहिलंय का मी? पायथागोरस थेरम हाच सांगतो ना आपल्याला. मग आपण मग काय घेतलेलं, आर ची व्हॅल्यू किती घेतलेली, 1 घेतली होती, बरोबर. मग 1 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्सचा वर्ग किती असतो, 1. एवढं निघलं आपलं. हेच लॉजिक आपल्याला इकडे अप्लाय करायचंय. बघा कुठं गेलं आपलं रेंज. हा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, उत्तर काय आलं, 1. आता एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर दोघं एकत्र येऊन उत्तर येतंय 1. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1 पेक्षा काय पाहिजे, लहान पाहिजे, बरोबर. वाय ची व्हॅल्यू पण काय पाहिजे, 1 पेक्षा लहान पाहिजे, बरोबर. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू पण 1 पेक्षा लहान पाहिजे, एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू पण 1 पेक्षा लहान पाहिजे, किंवा वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू पण 1 पेक्षा लहान पाहिजे, किंवा 1 पण असू शकते. ठीक आहे, 1 पण असू शकते. ओके, मग आपण असं लिहितो त्याला, एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 1, वाय स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 1. ओके, समजा मी एक्स ची व्हॅल्यू 1 धरली, समजा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मी 1 लिहिलं आणि वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 लिहिलं, तर एक्स इज इक्वल टू काय येणार, √1 येणार, वाय इज इक्वल टू √1 येणार. आता एक्सचा वर्ग एकच असतो आणि एक्सचं रूट पण एकच असतं. पण आता इथं 2 पॉसिबिलिटी येणार, एक्स प्लस -1, कारण -1 चा स्क्वेअर 1च येतो, +1 चा स्क्वेअर 1च येतो. कळतंय? आणि इथं काय येणार, +-1. त्यामुळे वाय ची व्हॅल्यू जी आहे ती +1 पण असू शकते आणि -1 पण असू शकते. एक्स ची व्हॅल्यू सुद्धा +1 असू शकते आणि -1 सुद्धा असू शकते. म्हणून आपण इथं काय लिहितो, असं लिहितो. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जी आहे, एक्स स्क्वेअर नाही, आता एक्स स्क्वेअर नाही, हे इथपर्यंत विषय ह्याचा इथं मिटला. ह्याच्यावरनं आपण हे काढलं. आता म्हणजे ह्याच्यावरनं आपलं काय निघतंय, एक्स जो आहे तो 1 पण असू शकतो, एक्स जो आहे तो -1 पण असू शकतो आणि ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा लेस दॅन इक्वल टू. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू -1 असू शकते किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते आणि एक्स ची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असू शकते किंवा इज इक्वल टू 1 पण असू शकते. सेम कन्सेप्ट वायला अप्लायकेबल होतं की वाय ची व्हॅल्यू -1 पण असेल, +1 पण असेल, किंवा वाय -1 पेक्षा मोठी आणि +1 पेक्षा लहान, किंवा ग्रेटर इक्वल टू पण असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. हाच कन्सेप्ट आहे आपला एक्स आणि वायचा. तर आपण आता शिकलो एक्स म्हणजे कुठला असतो, एक्स म्हणजे काय, कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू नेहमी 1 आणि -1 च्या मध्येच राहणार आहे, किंवा -1 पेक्षा मोठी, 1 पेक्षा छोटी, अशी आपली कॉस थिटाची व्हॅल्यू राहणार आहे. आणि इकडं सुद्धा साइन थिटाची व्हॅल्यू -1 पेक्षा मोठी किंवा -1 किंवा 1 पेक्षा छोटी किंवा इज इक्वल टू 1 एवढी राहणार आहे. हीच आहे आपली रेंज साइन थिटा आणि कॉस थिटाची. कळतंय? कसं आलं मित्रांनो, सगळ्यांना कळलं? कळलं नसेल तर हा सेक्शन एकदा महाग घ्या आणि परत एकदा बघा. ठीक आहे, कारण एक्सप्लेनेशन तर ह्यात काहीच नाहीये, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहे. कुठल्याही, आता समजा मी म्हणलं, समजा मी एक गोष्ट सांगितली तुम्हाला,
की समजा मी म्हणलं 36, 36चं रूट काय असू शकतं, तर -6 × -6 पण 36 असतं, आणि 6 × 6 पण काय असतं 36. म्हणजे मी ह्याला काय लिहू शकतो -6चा स्क्वेअर, आणि ह्यालाच काय लिहू शकतो +6चा स्क्वेअर. तसंच 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 इथं हे होतंय. हा प्रकार कळला का? बघा, म्हणजे 36चं रूट काय असू शकतं +-6 असू शकतं. कळतंय का? 36चं रूट किती असू शकतं +-6 एवढं असू शकतं. रूट 36 म्हणजे +-6 एवढं असू शकतं. मग हाच कन्सेप्ट आपण इथं लावलाय. कळतंय? वेगळं काही केलेलं नाहीये. ओके, चलो जायचं पुढं. मग तुम्हाला MCQ ला असले क्वेश्चन येतात, तेवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. बाकी एक्स्ट्रा असं काय लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. कळतंय मित्रांनो? कळतंय? चलो जायचं पुढं. ओके ओके. मला असं वाटतंय मी अजून एखादी गोष्ट काहीतरी मिस करतोय, ती पण तुम्हाला सांगून दिली पाहिजे, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. आता समजा किंवा ती गोष्ट आपल्याला नंतर, माझ्या मते नंतर शिकायची आहे, नंतर गोष्ट शिकायची आहे. मग ती तुम्हाला आत्ता सांगू का नंतर सांगू? आत्ताच सांगतो. चलो 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 आत्ताच सांगून देतो, नंतरला नको, आत्ताच सांगून देतो. एवढं कळलं सगळ्यांना? तर आता ह्याचं ऍप्लिकेशन आपल्याला बघायचं. आता जे शिकलोय ते अप्लाय करूया आपण. चलो परत वन्स मोर एकदा क्वाड्रंट काढू. काढला क्वाड्रंट. चलो ह्याला काय म्हणायचं y ॲक्सिस, ह्याला म्हणायचं y डॅश, ह्याला म्हणायचं x डॅश, ह्याला म्हणायचं x. ओके, मला सांगा, जर मी एक पॉइंट घेतला आत्ता, जर मी इथं ओरिजिन आहे हा आपला, आणि इथं मी पॉइंट घेतलं, समजा मी घेतोय ए. आता मला हा पॉइंट प्लॉट करायचा आहे. हा पॉइंट प्लॉट ग्राफवर मी प्लॉट केलाय. ह्याला तुम्ही कसं लिहिणार मित्रांनो? x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू किती आहे? तर a युनिट्स आहेत, बरोबर. y ची व्हॅल्यू किती? आता इथं पॉइंट y वर दाखवतोय कुठं? y ऍक्सिस वर पॉइंट नाहीये, म्हणजे y ची व्हॅल्यू किती राहते? 0 राहते, बरोबर. मला सांगा, जर हाच पॉइंट मी इथं घेतला, मी इथं एक पॉइंट घेतो, त्याचं नाव आहे b, त्याचं नाव काय आहे b. तर ह्याला कसं लिहिणार तुम्ही? b ना, आता हा y ऍक्सिस आहे ना आपला, त्यामुळं x ची व्हॅल्यू काय राहणार ह्याच्यावर? y ऍक्सिस वर x ची व्हॅल्यू नेहमी राहते 0. 0,b असंच तुम्ही प्लॉट करणार का नाही? ज्यांना अजून कळत नसेल, समजा मी तुम्हाला म्हणलं की 10 सेंटीमीटर एवढं अंतर आहे, तर हा पॉइंट मी प्लॉट केलाय ग्राफवर. ह्या पॉइंटची व्हॅल्यू काय असणार? आता 10 सेंटीमीटर कशावर आहे? x ऍक्सिस वर आहे, त्यामुळे x ची व्हॅल्यू असणार आहे 10. y ऍक्सिस पॉइंट नाहीये, x ऍक्सिस वर y नेहमी काय राहतो? 0. तोच प्रकार इथं झालाय. कळतंय? म्हणजे x ऍक्सिस वर y ची किंमत राहते 0, y ऍक्सिस वर x ची किंमत राहते 0. मग चला, हा x ऍक्सिस, समजा मी एक पॉइंट तुम्हाला इथं दिला, पॉइंट C, तर ह्याला कसं लिहिणार? x ऍक्सिस वर y ची किंमत काय राहते? 0, म्हणजे ह्या पॉइंटची व्हॅल्यू काय झाली? C, 0. कळतंय? पण हा C आता हा निगेटिव्ह ऍक्सिस आहे, त्यामुळे ह्याला काय लिहिणार तुम्ही? -C लिहिणार, बरोबर का नाही? -C लिहिणार का नाही? तेच समजा मी हा पॉइंट घेतला इथं D, बरोबर. D घेतला, तर D ला कसं लिहिणार तुम्ही? D म्हणजे y ऍक्सिस आहे, y ऍक्सिस वर x काय असतो? 0, त्यामुळे 0, लिहिणार तुम्ही D. पण नुसता D नाही, -D. का -D? कारण हे निगेटिव्ह ऍक्सिस आहे, y डॅश आहे हा, बरोबर आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलं मी काय म्हणलं ते? सगळ्यांना कळतंय मी काय म्हणतोय ते? ओके. समजा मी आता ABCD, A = B = C लिहिलं, D लिहिलं, सगळ्यांची व्हॅल्यू मी 1 युनिट घेतलं. किती घेतलं? 1 युनिट एवढं घेतोय. किती घेतोय? 1 युनिट एवढं घेतोय. किती घेतोय? 1 युनिट. तर आता काय होतंय नीट बघा, ज्यांना ह्या गोष्टी कळतील चांगले, आता नाही तर मी नंतर शिकवणारच आहे असं तसं, पण आता लक्ष द्या. मग समजा ABCD ची व्हॅल्यू 1 आली, तर इथं पॉइंट काय होणार आपला? ह्या x ऍक्सिस वर पॉइंट काय होणार? 1,0, कारण आपला पॉइंट काय आहे? A वर आहे, x ऍक्सिस वर आहे A, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू झाली 10. पॉइंट आपला y ऍक्सिस वर आहे, तर आता 0,b म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय होणार? 0,1. दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे, कारण इथं x ऍक्सिस पॉझिटिव्ह आहे, y ऍक्सिस पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे दोन्ही काय येणार? पॉझिटिव्हच येणार. आता मला इथं सांगा, इथं काय येतोय नंबर आपला? -1,0, कारण हे -C होता, त्यामुळे -1,0. आणि इथं काय येणार आपली व्हॅल्यू? 0, -1 येणार. कळतंय?
कळतंय? चलो मग ह्यालाच मला कसं लिहिता येईल? आता मला सांगा मित्रांनो, इथं अँगल किती असतो? मी मागाशी सांगितलेलं, इथं अँगल किती असतो? 0 डिग्री. इथं अँगल किती असतो? 90 डिग्री. इथं अँगल किती असतो? 180 डिग्री. आणि इथं अँगल किती असतो? इथपर्यंत समज में आया का सबको? इथपर्यंत लक्षात आला सगळ्यांना? इथपर्यंत कळलं का? हे अँगल मी काय काढले ते मगाशी जो कन्सेप्ट सांगितला मी, इथं कुठं गेलं ते आपलं, हे इथं मी तेच परत इथं वापरतोय. ठीक आहे, तेच परत इथं वापरतोय. सगळ्यांना कळतंय ना मी काय चाललंय ते? कन्फ्यूज करून घेऊ नका, सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत, हाताने अवघडपणा आणवायचा नाही. कळतंय? इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आता नीट लक्ष द्या, नीट 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 नीट. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला? एक्स इज इक्वल टू काय असतं? कॉस थिटा. वाय इज इक्वल टू काय असतं? साइन थिटा. मग 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 ह्याच गोष्टीचा वापर आता इधर को करना आहे. समजा क्या? म्हणजे आता जे आपण शिकलो पहिल्यापासनं, अगदी ह्या व्हिडिओच्या स्टार्ट पासनं जे आपण शिकतोय त्याचाच वापर आता इथं करायचा आहे. काय करायचं आहे तर बघा, आता बघा नीट लक्ष द्या. म्हणजे जर मी म्हणलं साइन 0 आणि मी इथं लिहिलं, आता समजा मला सांगा सांगा सांगा, आता ह्याला मी काय लिहितोय? ही कुठला ऍक्सिस आहे? 1 म्हणजे काय असणार आहे? हा एक्स आहे, हा वाय आहे. बरोबर, इथं मी सगळीकडे लिहितो. हा एक्स आहे, हा वाय आहे, हा एक्स आहे, हा वाय आहे, हा एक्स आहे, हा वाय आहे. एक्स म्हणजे काय? कॉस थिटा. वाय म्हणजे काय? साइन थिटा. म्हणजे हा काय? कॉस आणि हा आहे साइन. पण थिटा लिहितोय का मी? आता नाही. आपला थिटा काय इथं 0 आहे. त्यामुळे कॉस 0 ची व्हॅल्यू काय येते? 1 येते. साइन 0 ची व्हॅल्यू काय येते? 0 येते. शिकलोय का नाही आपण 10वी मध्ये? साइन 0 किती असतो? तर का 0 असतो आता कळलं का? कारण कुठला पण पॉइंट जेव्हा आपण एक्स ऍक्सिस वर प्लॉट करतोय तेव्हा एक्स ऍक्सिस वर वाय 0 आहे, वाय 0 आहे, म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू काय असते? 0. आता मला सांगा, मग इथं आपल्याला काय शिकायला मिळालं? काय बघितलं आपण इथं? रेशिओ. बघा मी रेशिओ सांगतो. साइन 0 इज इक्वल टू 0, कॉस 0 इज इक्वल टू 1. हा आपला मिळाला पहिला रेशिओ पहिला क्वाड्रंट मध्ये. आता सेकंड क्वाड्रंटचा विषय बघूया. सेकंड क्वाड्रंट नाही, पहिल्यांदा आपल्याला हे मिळालं 0 फॉर 0 डिग्री. ठीक आहे, फॉर थिटा इज इक्वल टू काय होता? 0 डिग्री. त्यासाठी आपल्याला हे दोन फॉर्म्युले मिळाले. ओके, हे मिळालं. आता सेकंड, थिटा इज इक्वल टू जेव्हा 90 डिग्री असेल तेव्हा साइन 90 किती असणार आहे आणि कॉस 90 किती असणार आहे ते आपल्याला बघायचंय. सिंपल. आता जे काढलं नुसतं बघायचं आणि उतरवायचंय. आता बघा इथं हे आपलं काय आहे? साइन 90. वाय म्हणजे साइन आहे ना, साइन 90 ची व्हॅल्यू किती दिसते तुम्हाला? 1. कॉस 90, कॉस 90 ची व्हॅल्यू किती दिसते तुम्हाला? 0. त्यामुळे कॉस 90 ची व्हॅल्यू आहे 0. कॉस 90 इज इक्वल टू 0, साइन 90 इज इक्वल टू 1. आता हे जे तुम्हाला दिसतंय, मला एक गोष्ट सांगा, 0 डिग्रीच्या विरुद्ध कुठला अँगल आहे? 180 डिग्री आहे. मग इथं काय राहतं? सगळं सेम राहतं, फक्त साइन बदलतं. इथं एक्स बघा पॉझिटिव्ह आहे, इथं एक्स काय होतोय? निगेटिव्ह होतोय. 0 बघा, 0 इथं पण आहे, 0 इथं आहे, तसा आहे. म्हणजे विरुद्ध अँगल्सला 0च्या विरुद्ध कोण आहे? 180 डिग्री आहे. थिटा जेव्हा 180 डिग्री असतो तेव्हा साइन आपला आहे तसा राहतो. साइन 0 ची व्हॅल्यू 0च राहते. पण कॉस 0 काय? कॉस सॉरी हे 180 पाहिजे. साइन 180 काय राहणार? 0च राहणार. कॉस 180 काय होणार? जो की 0 ला 1 होता तो विरुद्ध असल्यामुळे आता काय होणार? -1 होणार. सेम कन्सेप्ट इथं 90 च्या विरुद्ध काय असतो? 270 असतो. मग चलो बेटो बताओ मेरे को, लवकर सांगा पटपट पटपट काय होणार इथं? साइन 270 इज इक्वल टू काय होणार? साइन 270 इकडं प्लस आहे, इकडं काय होणार? -1. व्हेरी गुड. आणि कॉस 270, कॉस 0 आहे, इधर भी 0. बघा काय चुकलं का आपलं? नाही. साइन -1 आला, बघा साइन 270 -1 आला आणि इकडं कॉस 270 0 आला, कॉस 270 0 आला. बरोबर. इथं पण बघा एक्स म्हणजे कॉस थिटा, कॉस किती अँगल आहे? 180 डिग्री, किती आला? -1. आणि इकडं बघा साइन आहे ना, साइन 180 किती आला? 0 आला. कळतंय? मग अशा प्रकारे आपण रेशिओ काढलेत. मग तुम्हाला फक्त 0 आणि 90 लक्षात ठेवायचंय. 90च्या विरुद्ध 270 आहे, तो नेहमी काय येणार? फक्त साइन बदलायची. इथं +1 होता, इथं काय करताय? -1 करताय.
झिरोच्या विरुद्ध काय 180, इथं एक्स आपला +1 आहे, इथं एक्स आपला होणार -1. बास, नथिंग मोर दॅन दॅट. ह्यापेक्षा पलीकडं तुम्हाला एक्स्ट्रा कुणी काहीच विचारणार नाहीये. हे कसं आलं सगळ्यांना कळलं? सगळ्यांना नक्की कळलं हे कसं आलं? नीट बघा एकदा, नीट बघा कन्सेप्ट काय झाला नक्की विषय. आपण काय सांगितलं मी एकदा रिवाइज करतो. चलो, जर मी काय सांगितलं पहिल्यांदा की जर आपण एक पॉइंट घेतला ए, ज्याची लांबी एक्स ऍक्सिस वर आहे, एक्स कितीतरी युनिट समजा, तर एक्स ऍक्सिस वर वाय नेहमी काय असतो 0. मग ह्या पॉइंटला तुम्ही कसं प्लॉट करणार होता? A,0 प्लॉट करणार होता. ह्या पॉइंटला समजा मी एक पॉइंट घेतला बी, तो वाय ऍक्सिस वर आहे. वाय ऍक्सिस वर बी ची व्हॅल्यू, बी एवढी लेंथ बी राहणार आहे, पण एक्स ऍक्सिस काय होणार 0. त्यामुळे आपण ह्याला लिहिताना काय लिहितो? 0,b लिहितो. सी पॉइंट घेतला मी एक्स डॅश ऍक्सिस वर, आता एक्स डॅश म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू येणार. वाय ऍक्सिस नेहमी एक्स ऍक्सिस वर काय असतो? 0च असतो. त्यामुळे -c,0 आलं उत्तर. तो पॉइंट असा प्रकारे प्लॉट होतो. आणि डी जो की मी वाय डॅश ऍक्सिस वर घेतला, तर वाय डॅश आहे आणि हा पॉइंट डी वर आहे, म्हणजे याची लेंथ युनिट डी आहे, त्यामुळे -d होणार. आणि एक्स ऍक्सिस नेहमी वाय ऍक्सिस वर एक्स नेहमी काय राहतो? 0. त्यामुळे हे 0, -d लिहिलं. आता जर मी म्हणलं ABCD सगळ्यांची व्हॅल्यू मी 1 घेतोय, तर पॉइंट काय झाले आपलं? 1,0 फॉर 0 डिग्री, 0,1 फॉर 90 डिग्री, -1,0 फॉर 180 डिग्री आणि 0,-1 फॉर 270 डिग्री. मग मी आपण आता साइन कॉसच्या फॉर्म मध्ये लिहिलं. एक्स म्हणजे आपला कॉस थिटा आहे, वाय म्हणजे आपला साइन थिटा आहे. पण इथं थिटा काय आहे? इथं अँगल आपण किती घेतोय? ह्या ऍक्सिसला 0, ह्या ऍक्सिसला किती घेतोय? 90 डिग्री, ह्या ऍक्सिसला किती देतोय? 180 आणि ह्या ऍक्सिसला घेतोय 270. मग इथं आपल्याला साइन 0, कॉस 0, साइन 180, कॉस 180, साइन 90, कॉस 90, साइन 270, कॉस 270 अशा प्रकारचे अँगल आपल्याला बघायला मिळतात. कळतंय मित्रांनो? कळतंय? ह्यामध्ये कोणाला काय अडचण आहे? नक्की नाही. जर मी तुम्हाला विचारलं, जर मी तेरे को विचारा की साइन 360 किती येणार, किंवा मी तुम्हाला विचारलं कॉस 360 आहे किती येणार, तर टेन्शन घ्यायचं नाही. 360 डिग्री कुठे येतो? जेव्हा एक राऊंड पूर्ण येतो. म्हणजे 360 डिग्री म्हणजेच काय आपलं? 0 डिग्री. मग साइन 0 किती असतो? कॉस 0 किती असतो? साइन 0 0, कॉस 0 बरोबर ना, कॉस 0 1. त्यामुळे ही मेजरमेंट पण काय राहणार आपली? तेवढीच राहणार. कळतंय? बर, आता अजून एक गोष्ट मला सांगा. आपल्याकडे साइन आहे, आपल्याकडे कॉस आहे. tan 0 किती असणार मित्रांनो? tan 0 किती असणार? tan 0 काय येणार? साइन अपॉन कॉस म्हणजे 0/1. 0 भागिले काही करा, उत्तर येणार 0. त्यामुळे tan 0 ची व्हॅल्यू काय येणार? 0 येणार. आता 180 सांगा. tan 180, tan 180 म्हणजे साइन अपॉन कॉस म्हणजे 0/-1. 0 अपॉन काहीही करा, उत्तर नेहमी काय येणार? 0. त्यामुळे tan 180 पण काय येतो? 0. मग भले इथं मायनस असू नाही तर प्लस असू, काही फरक पडत नाही. -1 × 0, उत्तर नेहमी 0च येणार. कळतंय? आता खाली बघा, एक जवळ tan मी 90 काढतोय, tan 90, तर आता इथं बघा, नीट बघा. साइन 90 ची व्हॅल्यू काय? 1 अपॉन कॉस 90 ची व्हॅल्यू काय येते? 0. तर आता हे जे असतं, हे प्रकरण नीट लक्ष द्या मित्रांनो, हे असतं नॉट डिफाइंड. कळतंय? नॉट डिफाइंड म्हणजे कुठलाही न्यूमरेटरला 0 आला, न्यूमरेटर म्हणजे वरच्या बाजूला 0 आला तर चालेल, उत्तर नेहमी 0च येणार. पण जर हा 0 डिनॉमिनेटरला आला म्हणजे खालच्या बाजूला आला, तर उत्तर नेहमी येणार नॉट डिफाइंड. कळतंय? त्यामुळं tan 90 ची व्हॅल्यू येणार नॉट डिफाइंड. कळतंय? त्यामुळे tan 90 नॉट डिफाइंड आहे. आता तेच जर मी तुम्हाला विचारलं tan 360, tan 360 म्हणजे काय? साइन 360 आपण कॉस 360, साइन 360 ची व्हॅल्यू 0 आहे, कॉस 360 ची व्हॅल्यू 1 आहे, उत्तर येणार 0. सिंपल. कळतंय? आता tan आला, कॉटचं सांगा मित्रांनो, कॉट सांगा. कॉट 0 काय येणार? tan च्या उलट, tan 0 आहे बरोबर, tan 0 ची व्हॅल्यू 0 आहे. कॉट 0 ची काय येणार? म्हणजे उलट करा, 1/0. मग हे काय येणार? कॉट 0 काय असतो? 0 खाली गेला म्हणजे हे नॉट डिफाइंड आहे. काय हे? नॉट डिफाइंड. 0 खाली गेला ना मित्रांनो. कळतंय? कळतंय ना मी काय म्हणतोय ते? ज्यांना कळत नाही मित्रांनो लक्ष द्या. कॉट थिटा म्हणजे कॉट 0 म्हणजे काय असतो? 1/tan 0 आहे.
बरोबर. tan 0 ची व्हॅल्यू किती 0, त्यामुळे डिनॉमिनेटरला 0 गेला की ह्याचं उत्तर येणार नॉट डिफाईन्ड. हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही, ह्याचं उत्तर आपल्याला माहित नाही, सांगता येऊ शकत नाही थोडक्यात. आता मला इथं सांगा tan 180 cot 180 काय राहणार मित्रांनो, 1/tan 180 म्हणजे काय होतंय 1/0, काय येणार उत्तर नॉट डिफाईन्ड. कळतंय कस काय काढलं, कळतंय. 0 खाली गेला की नॉट डिफाईन्ड. आता इथं सांगा, इथं इधर को बताना. cot 90 म्हणजे काय, tan म्हणजे साइन अपॉन कॉस आहे, cot त्याच्या उलट असतं म्हणजे कॉस अपॉन साइन. बरोबर आहे, काय चुकलं का माझं. tan म्हणजे जर साइन अपॉन कॉस असेल तर कॉट म्हणजे काय, कॉस अपॉन साइन ना. बघा मी तुम्हाला नीट सांगतो, tan म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे. कॉट म्हणजे काय 1/tan थिटा. आता tan थिटाची व्हॅल्यू टाका, tan म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता 1 काही आलं तर खालचं वरचं खाली होतं म्हणजे वर काय येणार कॉस थिटा आपण. आता कळलं का, tan म्हणजे साइन अपॉन कॉस आहे, तर कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन येणार. आता कळलं काय, कळलं ना काय म्हणलं मी. नसल कळलं तर हे बघा एकदा परत, ठीक आहे. हे बघा एकदा परत, मी आता जे काही लिहिलं हे एवढा सेक्शन बघा एकदा, मग तुम्हाला कळेल. झूम करतो हवं तर थोडं, पॉज करा व्हिडिओ, एवढं बघा आणि मग पुढे जाऊ आपण, ठीक आहे. tan म्हणजे साइन अपॉन कॉस, तर कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन, सिंपल. मग आता चला पुढे जाऊया आपण. मग आता बघा cot 90, चलो cot 90, cos 90 ची व्हॅल्यू किती होती, cos 90 किती होता 0, sin 90 किती होता 1, 0/1 उत्तर येणार 0. त्यामुळे cot 90 ची व्हॅल्यू येते 0. cot 90 किती येतोय 0, आणि तोच tan 90 काय येतोय नॉट डिफाईन्ड. आता इथं सांगा मित्रांनो, tan 360 जर 0 आला तर cot 360 काय येणार, बरोबर नॉट डिफाईन्ड. 0 खाली जाणार, tan म्हणजे 1/cot असतं, सॉरी tan म्हणजे 1/cot म्हणजे 1/tan आहे, 1/0 नॉट डिफाईन्ड. मग अशा प्रकारे आपण एवढे रेशिओ आज काढलेले आहेत, साइन कॉस टॅन, साइन 0 कॉस 0 tan 0, सगळं आपण काढलंय मित्रांनो. कळतंय. ह्या पॉइंट मध्ये कोणाला काय अडचण असेल तर व्हिडिओ एकदा परत मागे जाऊन बघा, खूप सोप्या गोष्टी आहेत. नसल कळलं तरी पुढच्या लेक्चरला आपण एकदा समजून घेऊया, काहीही अडचण नाहीये. आता जेवढं झालंय तेवढं डायजेस्ट करा. कळतंय, माझं म्हणणं एवढंच आहे. आता जेवढं शिकलात, एवढं सगळं आपण शिकलोय आतापर्यंत, दिसतंय एवढं सगळं रामायण आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर केलंय, एवढं सगळं. त्यामुळं ह्या सगळ्याचा हवं तर एक स्क्रीनशॉट घ्या, बघा व्यवस्थित आपण काय केलं काय नाही ते, ठीक आहे ना. ह्याला वाटलं तुम्ही अजून थोडं झूम करतो, दिसतंय क्लिअर दिसत असेल, कळतंय. मग हे वाले जे पॉइंट आहेत ते एकदा रिवाइज करा. आपण एवढं सगळं ह्या लेक्चर मध्ये कव्हर केलंय, त्यात 2दा-3दा आपण क्वाड्रंट काढले, बघा 4दा जवळपास मी क्वाड्रंट काढलेत, म्हणजे अर्धा विषय आपला क्वाड्रंट वरच फिरत होता. कळतंय मित्रांनो, हे सगळं रिवाइज करा, मग आपण पुढे जाऊया. कळतंय का, जायचं पुढं. एकच पॉइंट राहिलाय जो की ह्याच्याशी संबंधित आहे, पण मला असं वाटतंय तुम्हाला जड होईल थोडस. हे जे होतं ना पॉइंट, आता जे मी शिकवलं हे वाला सेक्शन, ठीक आहे, हा वाला सेक्शन जो की आता आपण शिकलो, तो आपल्याला नंतर शिकायचा होता, पण मी आत्ताच सरसकट सांगून दिला. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला मी घेणार होतो, विचार तर तसाच होता, पण म्हणलं सांगावं सरसकटच, कारण पॉइंट तेच आहेत मित्रांनो. कळतंय. एक पॉइंट मला शिकू द्या, मग आपण व्हिडिओ एंड करू. काय येतो एक पॉइंट, तर मला मित्रांनो अँगल अँड मेजरमेंट मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती, आठवतंय. अँगल 2 प्रकारचे असतात, एक असतो पॉझिटिव्ह अँगल, एक असतो निगेटिव्ह अँगल. अँगल पॉझिटिव्ह कधी असतो मित्रांनो, सांगा अँगल पॉझिटिव्ह कधी असतो, जेव्हा आपण त्याला घड्याळाच्या दिशेने मोजतो का घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजतो तेव्हा. म्हणजे अँटी क्लॉकवाईज असताना पॉझिटिव्ह आहे का क्लॉकवाईज असताना पॉझिटिव्ह आहे. व्हेरी गुड. अँगल ज्यावेळेस आपण अँटी क्लॉकवाईज मोजतो त्यावेळेस, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजतो
त्यावेळेस अँगल असतो पॉझिटिव्ह. आणि जेव्हा अँगल आपण निगेटिव्ह कधी असतो, जेव्हा आपण कसं मोजतो त्याला क्लॉकवाईज मोजतो, म्हणजे घड्याळाच्या दिशेने मोजतो, तेव्हा अँगल पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 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 जर मी तुम्हाला सांगितलं क्वाड्रंट, वन्स मोर क्वाड्रंट, एकदा परत क्वाड्रंट काढूया. अशा प्रकारे आपण क्वाड्रंट काढलेला आहे. थोडी लाईन वाकडी झाली आहे. ओके, अशा प्रकारे आपण क्वाड्रंट काढलाय. सांगा हा कुठला ऍक्सिस एक्स, हा कुठला ऍक्सिस वाय, हा कुठला ऍक्सिस एक्स डॅश, हा कुठला ऍक्सिस वाय डॅश. जमलं? ओरिजिन आपला मध्ये मला सांगा. चलो, आता मला सांगा, जर मी अँगल असा मोजला तर अँगल आपला काय राहणार आहे? पॉझिटिव्ह. आणि जर मी अँगल घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज मोजला तर अँगल आपला राहणार आहे निगेटिव्ह. मग ते लोक काय म्हणतात की जे आपण शिकलो मागाशी तेच. इथं मला सांगा, मेजरमेंट काय होत होती? एक्स आणि वाय दोन्ही काय होत होते पहिल्या क्वाड्रंटमध्ये. हा पहिला क्वाड्रंट, हा दुसरा क्वाड्रंट, हा क्वाड्रंट नंबर तिसरा, हा क्वाड्रंट नंबर चौथा. ह्या क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोघांच्या व्हॅल्यू काय असतात? पॉझिटिव्ह असतात. मगाशी शिकलेला कन्सेप्ट. इथं एक्स निगेटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह असतो. इथं एक्स निगेटिव्ह, वाय निगेटिव्ह. इथं वाय एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. एवढं कळतंय? म्हणजे ह्यावरून आपण काय काढलेलं होतं? कॉस एक्स म्हणजे कॉस आहे, बरोबर. त्यामुळे कॉस निगेटिव्ह असतो, साईन काय असतो? पॉझिटिव्ह असतो, बरोबर. ह्या सेकंड क्वाड्रंटमध्ये. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सांगा कॉस पॉझिटिव्ह, कारण एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह त्यामुळं साईन पॉझिटिव्ह. नंतर थर्ड क्वाड्रंटचं सांगा कसं काय? एक्स निगेटिव्ह त्यामुळं कॉस निगेटिव्ह, वाय निगेटिव्ह त्यामुळं साईन निगेटिव्ह. आणि इथं सेम, एक्स पॉझिटिव्ह म्हणजे कॉस पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह आहे म्हणजे साईन. मगाशी शिकलोय हे आपण, ठीक आहे ना? मगाशी शिकलोय, दिसतंय? हाच कन्सेप्ट आहे तो. हो का, इथं हाच कन्सेप्ट आहे तो, बघा दिसतंय? तेच लिहितोय आपण. लिहिलं? हाच कन्सेप्ट तुम्हाला परत वापरायचा आहे. कसा वापरायचा आहे? तर अभि अँगल अँड मेजरमेंट मध्ये जे शिकलो ते. जर आता ते म्हणतात, जर मी तुम्हाला एक अँगल दिला साइन 300, तर ते तुम्हाला प्रश्न असा विचारतायत, पुस्तकातलाच प्रश्न आहे हा, साइन 300 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर आता त्यासाठी अँगल बघा किती दिलाय, साइन 300 दिलाय. 300 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह अँगल आहे, पॉझिटिव्ह अँगल आहे म्हणजे आपण त्याला कसा मोजायचा? आता असा मोजायचा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता 300 हे पहिला इथं 0 डिग्री असतं, इथं किती असतं? 90 डिग्री असतं. 90 म्हणजेच किती? π/2 रेडियन. दोन्ही भाषेत लिहू आपण, ह्याला झिरोज म्हणतात आपण. इथं 180 डिग्री म्हणजे किती रेडियन? पाय रेडियन. इथं 270 डिग्री, 270 डिग्री म्हणजे किती रेडियन? 3π/2 रेडियन, बरोबर. आणि नंतर इथं 360 डिग्री म्हणजे 2π रेडियन. 360 डिग्री म्हणजे 2π रेडियन. एवढं कळतंय. आता 300 डिग्री आहे. 300 डिग्री आहे म्हणजे आपण असं फिरत जायचं बघा. 90च्या पुढे गेलो, 180च्या पुढे गेलो, 270 क्रॉस केला आणि मग इथं आपला अँगल आला 300. 360 पेक्षा कमी, 360 पेक्षा कमी आणि 270 पेक्षा, म्हणजे कुठला क्वाड्रंट येतोय? चौथा क्वाड्रंट. चौथ्या क्वाड्रंट मध्ये, बरोबर, अँगल आपला आहेतच येणार ना मित्रांनो, बरोबर आहे ना? एवढा अँगल असा येणार आपला, समजा एवढा अँगल येणार आपला 300 डिग्री. एवढा अँगल किती येणार आपला? 300 डिग्री. तर 300 डिग्री आपला येणार असा अँटी क्लॉकवाईज गेलो तर. मग हा कितवा क्वाड्रंट आहे? क्वाड्रंट नंबर चौथा आहे. चौथ्यात साईन काढायचा आहे आपल्याला. चौथ्यात साईन काय आहे मित्रांनो? निगेटिव्ह आहे. मग उत्तर काय असणार आपलं? साइन 300 येणार आपलं फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये वाय ऍक्सिस काय असतं? वाय नेहमी निगेटिव्ह आहे आणि वाय म्हणजेच काय आपला? साइन थिटा. त्यामुळे साइन थिटा असून काय असतो? निगेटिव्ह. म्हणजे थिटा इथं आपलं 300 डिग्री, त्यामुळे साइन 300चं साइन काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. कळलं काय केलं? अँगल काढायचा. अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये तेवढंच सांगायचंय. तो अँगल आणि त्या क्वाड्रंट मध्ये आपण पोहोचलो की त्या क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे, कॉस कसा आहे ते सांगायचंय. जर मी तुम्हाला विचारलं
कॉस 300चं चिन्ह काय असेल तर तुम्ही काय सांगताल कॉस 300. चला फिरून आलो इथपर्यंत. चौथ्या ऍक्सिस चौथ्या क्वाड्रंट मध्ये 300 येणार 270 आणि 360च्या मध्ये. बरोबर ना, 300 आपला 270 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी म्हणजे चौथ्या क्वाड्रंट मध्येच येतोय ना. बरोबर का नाही, काय चुकलंय का आपलं, नाही ना, चौथ्या क्वाड्रंट मध्ये. मग चौथ्या क्वाड्रंट मध्येच त्यांनी तुम्हाला कॉस 300चं काय साईन काढा. मग कॉस काय असतो, कुठला पण कॉस नेहमी काय राहणार चौथ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, त्यामुळे कॉस 300 राहणार पॉझिटिव्ह. कळतंय मित्रांनो विषय काय झाला ते. हाच एक कन्सेप्ट आहे. अजून एक घ्यायचं, अजून एक पुस्तकात दिलंय ते ना. समजा आता पुस्तकात दिलंय ते नको घ्यायला, आपण थोडं प्रोला जाऊ. ठीक आहे, समजा मी तुम्हाला म्हणलं साइन -300. आता मला सांगा साइन -300 कुठं आहे तुम्ही, -300 तर मायनसनी मोजताय. मायनसनी मोजत असाल मग कसं जाताय तुम्ही, हे 90 गेला, हे 180 गेला, हे 270 गेला आणि मग इथे येऊन पोचताय. मग आपला रे असा म्हणजे हा अँगल झाला 300. आता जेव्हा आपण क्लॉकवाईज जातो, क्लॉकवाईज गेल्यावर हा बनतो 90, हा बनतोय 180 आणि हा काय बनतो 270 बनतो. आणि आता हा बनला 300. अँगल आपला हिथं येणार. हिथं आला म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे, पहिला क्वाड्रंट. पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय काढायला लावलाय साइन. पहिल्या क्वाड्रंट मध्ये साइन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे साइन 300 ची व्हॅल्यू येणार, साइन 300चं साइन येणार, साइन SIGN, साइन काय येणार पॉझिटिव्ह. कळलं, साइन 300चं साइन काय येणार पॉझिटिव्ह येणार. कळतंय सगळ्यांना, एवढं नक्की कळलं. आता तेच जर मी तुम्हाला विचारलं कॉस 300 कॉस -300 तर -300 म्हणजे तेच क्लॉकवाईज मोजलं, पहिला क्वाड्रंट आला, कॉस काय इथं पॉझिटिव्ह, त्यामुळे कॉस 300चं साइन पण काय येणार पॉझिटिव्ह येणार. साइन म्हणतोय मी, SIGN साइन म्हणतोय. कॉस -300चं चिन्ह पॉझिटिव्ह येणार. कळतंय. चलो बुक मध्ये दिलेलं अजून एक एक्झाम्पल बघू आपण. ओके, रब करू. बुक मध्ये अजून एक एक्झाम्पल दिले, कॉस 400 काढा. काय म्हणतात ते कॉस 400. कॉस 20 राहू दे बाजूला, आता 400 कडे लक्ष द्या. 400 पॉझिटिव्ह दिलाय म्हणजे कसं मोजायचा, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. हे बघा गेलो 90, हे बघा गेलो 180, हे बघा गेलो 270, हे गेलो 360 आणि हे गेलो पुढं. आलो कुठल्या क्वाड्रंट मध्ये, 360 अधिक किती करायचं, उत्तराला पाहिजे 400. किती करणार मग 40 करणार. मग 40 डिग्री तुम्ही वर जाताय इथनं. 40 डिग्री म्हणजे परत पहिला क्वाड्रंट आला, म्हणजे हा टोटल अँगल 400 झाला. पण 360च्या वर तुम्ही किती जाताय 40 डिग्री. मग कितव्या क्वाड्रंट मध्ये पोहोचताय, पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय लावलाय, कॉस काढायला लावलाय. पहिल्या क्वाड्रंटचा कॉस नेहमी काय दिलाय पॉझिटिव्ह, त्यामुळे कॉस 400चं साइन काय येणार पॉझिटिव्ह येणार आहे. कॉस 400 काय येणार पॉझिटिव्ह. जर तेच मी तुम्हाला विचारलं साइन 400चं साइन काय असणार आहे, तर सेम साइन 400 काय येणार, पहिल्या क्वाड्रंट मध्ये साइन पण पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हे पण येणार पॉझिटिव्ह. कळलं. आता लास्ट प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकात दिलेला काय दिलाय त्यांनी, कॉट -260 दिलाय. कॉट -260, अरे 206 दिलाय, सॉरी -206. कॉट -206 दिलाय. आता नीट लक्ष द्या, कॉट असू, कॉस असू, टॅन असू, फॅन असू, काय घेणं घाबरायचं नाही. तुम्ही ओंकार सरांनी शिकवलेले विद्यार्थी आहेत, घाबरायचं नाही. कॉट असू बिट असू आपण घाबरत नाही. कळतंय. आता -206 मायनस म्हणजे कसं जायचं, क्लॉकवाईज जावा. हे गेलं 90, हे गेलं 180 आणि हे हिथं आपण येणार. हिथं म्हणजे कुठल्या क्वाड्रंटला आलो, सेकंड क्वाड्रंटला. सेकंड क्वाड्रंटला आलो, 180 अधिक किती केल्यावर बाळांनो 207, 180 अधिक किती केल्यावर 206 येतंय. x ची व्हॅल्यू किती, 20 आणि 6 26. 26 ऍड केलं, 26 डिग्री ऍड केलं वर, हे 180 झालं टोटल. इथपर्यंत 180 झालं, इथून इथपर्यंत 180, वर किती जायचंय 26 डिग्री जायचंय. मग आपण दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पोहोचलो. मग हा आपला टोटल अँगल किती बनणार, हा आपला टोटल अँगल किती बनणार 206 एवढा बनणार. हा टोटल अँगल 206 डिग्री एवढा बनणार, वजा 206 डिग्री वजा. ठीक आहे. मग आता बघा कुठल्या क्वाड्रंटला पोहोचलो, सेकंड क्वाड्रंटला. सेकंड क्वाड्रंटचं काय काढायला लावलंय आपल्याला, कॉट काढायला लावलाय. कॉट म्हणजे काय असतो, टॅनच्या अपोजिट असतो. बरोबर, थांबा, कॉट म्हणजे काय असतं, बरं जाऊ दे, टॅन फोन ते पण जाऊ दे सगळं. कॉट म्हणजे काय, टॅनच्या विरुद्ध आहे. टॅन म्हणजे काय, साइन अपॉन कॉस. मग कॉट म्हणजे काय असणार, कॉस अपॉन साइन. बरोबर. मग सांगा सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय आहे निगेटिव्ह, साइन काय आहे पॉझिटिव्ह. मग हे पण विसरून जा.
मायनस अपॉन प्लस उत्तर नेहमी काय येणार मायनस. त्यामुळे कॉट 206चं जे काही येणार आहे साईन ते काय येणार आहे आपलं साईन म्हणजे SIGN म्हणतोय बरं का मी मित्रांनो. ते साईन हे वाला साईन थिटा आणि हे साईन दोन्ही उच्चाराला सेमच आहे पण मी चिन्ह म्हणतोय ठीक आहे. मग कॉट वजा 206चं चिन्ह काय येणार निगेटिव्ह येणार. कसं काय आलं कळलं ना. टॅन म्हणजे काय असतं साईन अपॉन कॉस. टॅनच्या उलट कॉट आहे ना. कॉट थिटा काय येणार मग कॉस अपॉन साईन. कॉस इकडं आपला सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय आहे निगेटिव्ह आहे दिसतोय. साईन काय आहे पॉझिटिव्ह. मग मायनस अपॉन प्लस काय येणार उत्तर मायनसच येणार. सिंपल कळतंय. मग अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 तुमच्या ह्याचा सॉल्ड एक्झाम्पल मधला सोडवलाय. कळतंय. अशी 2-3 गणित सोडवा मनाने अँगल घ्या. कळलं का मित्रांनो. का होमवर्क देतो चला मी देतो मैं देंगा आप सबको होमवर्क. चलो होमवर्क सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे. कमेंट सेक्शनला मला होमवर्क दिसला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. होमवर्क केला का नाही होमवर्क डन वगैरे असं काहीतरी टाकत जावा. समजा मी दिलं तुम्हाला साईन -360 डिग्री तेच तुम्ही काढा. नंतर कॉट 92 डिग्री. साईन काय येणार ह्यांचं काढायचं बरं का. साईन SIGN चिन्ह काय येणार ह्यांचं काढायचंय. ठीक आहे. नंतर मी तुम्हाला दिलं समजा कॉस -60 डिग्री. चौथं टॅन -277 डिग्री. पाचवं सेक देतो समजा सेक प्लस 190 डिग्री सेक. हा काय नाही घाबरायचं नाही. हे मी म्हणलं ना साईन कॉट टॅन फूट काही बघायचं नाही. कॉस आणि साईन माहिती ना तुम्हाला. आधी इथं काय काढावं लागणार आहे कॉस काढावं लागणार. कॉसची व्हॅल्यू काय येते कॉसची जी येईल तीच उलट करायची. उलटी म्हणजे 1 सेक म्हणजे काय असतं 1 कॉस आहे. साईन काय येईल ते बघा कळतंय. आणि नंतर 6वा देतो लास्ट का 5च बस. एक घ्या ना एक घ्या ठीक आहे. कोसेक -20 डिग्री बस. हा आहे तुमचा मित्रांनो होमवर्क. रिक्वेस्ट हात जोडून रिक्वेस्ट तुमच्या सगळ्यांना प्लीज म्हणतोय मी प्लीज होमवर्क करा. तुमच्या एक्झामला असले प्रश्न येणार आहेत. होमवर्क करा प्लीज. कुठं प्रॉब्लेम येईल मला सांगत चला कमेंट सेक्शन मध्ये की प्लीज मला एवढा होमवर्कचा क्वेश्चन नंबर 5 मध्ये प्रॉब्लेम येतोय तेवढं सांगत जावा आणि सगळे सॉल्व्ह करा. ठीक आहे. सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये आन्सर द्यायचेत. कळतंय. कमेंट सेक्शन मध्ये आन्सर द्या. फर्स्टचं पॉझिटिव्ह असं लिहा. पहिल्याचं उत्तर पहिल्याचं काय येणार आहे साईन पॉझिटिव्ह येणार आहे का निगेटिव्ह येणार आहे जे येईल ते लिहा. त्या दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं. दुसऱ्याचं बाबा दुसऱ्याचं काय पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एक काहीतरी लिहा. ठीक आहे. समजा पॉझिटिव्ह उत्तर असेल तर काय लिहिणार तुम्ही फक्त पॉझिटिव्ह लिहायचा. दुसऱ्याचं मग पॉझिटिव्ह. तिसरं समजा लिहिताय तर तिसऱ्याचं उत्तर आहे निगेटिव्ह असं लिहा फक्त. ठीक आहे. मला तेवढंच समाधान मिळेल बाबांनो की एवढं शिकवल्याचं कुणीतरी बघतंय चीज होतंय. ठीक आहे ना. आणि ह्या सोप्या गोष्टीत त्यामुळं प्रॅक्टिस करा यार. ठीक आहे ना. मनापासून तळतळे मी मनापासून एवढं वेळ देऊन शिकवतोय. तुम्ही सांगा नाही तर 11वी 12वीचे कोचिंग कितीला जातात आजूबाजूला रेट बघा किती आहे. आपल्याला तेवढं परवडलेल का नाही ना. मग मी शिकवतो एवढ्या प्रेमाने एवढ्या ह्याने तर शिका ना व्यवस्थित. ठीक आहे. होमवर्क करत चला मित्रांनो. जे लोक होमवर्क नाही ना करणार खरंच मग तुमचा हा व्हिडिओ बघून काही फायदा नाही. तुम्ही टाइम वेस्ट केलाय डाटा वेस्ट केलाय दुसरं काय नाही केलं. जर तुम्ही हे अप्लाय नाही केलं तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे ऍप्लिकेशनचे विषय नाही. ऍप्लिकेशन ह्याला लागतं. म्हणजे तुम्ही जे शिकताय नुसतं ते शिकून फायदा नसतं. ते अप्लाय करता आलं पाहिजे वापरता आलं पाहिजे. वापरता आलं तरच तुमचं नॉलेज चेक होतं आणि चेक झालं तरच मग समजायचं आपल्याला येतंय. तवर असं येतंय म्हणायचं नाही. ठीक आहे. कळतंय. त्यामुळे हा बघा होमवर्क आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा वहीमध्ये पटपट लिहून घ्या पॉज करून व्हिडिओ. मग आता आपण थांबूया. भेटूया आपण व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत जे लोक नवीन आहेत काय करायचं व्हिडिओला सबस्क्राईब करा. जे लोक जुने आहेत त्यांनी व्हिडिओला काय करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट तर नक्कीच करा.
ठीक आहे ना. जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपला चॅनल पोचवा. ठीक आहे ना. भेटूयात आपण पार्ट 3 मध्ये. आता पार्ट 3 मध्ये थोडा ऍडव्हान्स अजून शिकूया. मी बराच पार्ट शिकवलाय मित्रांनो, जवळपास मी सांगतो तुम्हाला ना. आता टेक्स्ट बुक आहे माझ्याकडे, तर पेज नंबर आपण बघा काय काय कव्हर केलंय आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो. पेज नंबर 14 उरकला आपण, पेज नंबर 15 उरकला, पेज नंबर 16 कव्हर केला, पेज नंबर आपण 17 पण कव्हर केलाय. कळतंय? 17 पण कव्हर केलाय आपण. आणि नंतर आपण पेज नंबर 18 कव्हर केला. कळतंय? पेज नंबर 18 पण आपण कव्हर केलाय. एवढं सगळं आपण कव्हर केलंय. आणि तेच तुम्हाला पेज नंबर 19 वर बघा, पेज नंबर 19 ला एक चार्ट दिलाय, त्या चार्ट मध्ये तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल. कळतंय? त्यामुळं आपण जे शिकलोय ते अप्लाय करा. 19 वर वेगळा चार्ट आहे, सॉरी, पण 19 वर तुम्हाला लॉजिक लागेल की आता काय करायचंय पुढं. म्हणजे तुम्ही आता ह्या व्हिडिओला बघून पुढं पण सॉल्व्ह करू शकताय. त्यामुळे जेवढं सॉल्व्ह करता येतंय ना, फक्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जे काय राहिलं असेल पेज नंबर 18 पर्यंत तरी ॲटमॅक्स आपण पोहोचलोय. म्हणजे 18 पर्यंत ते अँगल वगैरे कसे काढायचे ते आपण शिकलोय. त्यामुळं मी परत एकदा पेज नंबर 17 वरचा जो ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ स्पेसिफिक अँगल आहे ते नेक्स्ट लेक्चरला आपण सुरू करणार आहे. त्यामुळं आता अभ्यास करा. भेटूयात आपल्या व्हिडिओच्या पार्ट 3 मध्ये. ओके, चलो बाय.